हरिहरा भेद हरिहरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकासी नाड एक वेलांटी चाड एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई विठाला आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष गहिनी गोरची नमन माझी गहिनी गोरची नमन माझी आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष नमन माझी गहिनी गोरची नमन ज्ञानेश्वर सोपान माय मुक्तामा ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पायी दयाची दंडवत पायी विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी हरिहरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी भक्ती क्षेत्रामधला एक महत्वाचा महासमन्वय प्रतिपादन केला विठाला आजचा हा महापर्वकाळ महाशिवरात्रीचा दिवस असणारं हे स्थान या स्थानाचे जे महात्म्य आहे भगवान रामेश्वरांच्या आपण दरबारामध्ये आहोत प्रभू रामचंद्रांनी ज्या भगवंताची स्थापना केली अशा पद्धतीचे हे भगवान रामेश्वराचं असणारं हे स्थान धौम्य ऋषींचा असणारा आश्रम पुण्यसलीला प्रवरा मातेच्या किनाऱ्यावर वसलेला अशा पद्धतीचं हे शांत बसा जरा माऊली शांत बसा बसून घ्या खाली बोलू नका अशा पद्धतीचं हे रम्य स्थान पुरातन अशा पद्धतीचं हे स्थान आहे असणाऱ्या इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सुद्धा स्थापना नाथ महाराजांच्या घराण्यात झालेली लक्षात घ्या म्हणजे ह्या स्थानाला मोठं पौराणिक ऐतिहासिक अशा पद्धतीचं महत्त्व आहे आणि असं असणारं हे एक भगवान रामेश्वराचं स्थान आणि विशेषत्वाने ते प्रकाश झोतात आणण्याचं काम जीर्णोद्धाराचं काम ज्यांनी केलं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान जगद्गुरु द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर यांच्या प्रेरणेने मेहनतीने हे देवस्थान एवढं नावारूपाला आलं आहे प्रतिवर्षानुसार हा सप्ताह श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट सर्व भाविक वारकरी गुणीजन सर्व पंचक्रोशीतील भाविक सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी संपन्न होणारा हा महोत्सव आहे आणि यावर्षी त्याची पुन्हा विशेषता आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं जे सदेह वैकुंठ गमन घडलं आहे यावर्षी त्याला 375 वर्ष पूर्ण होत आहेत त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी अशा पद्धतीचं हे वर्ष दोन योग एकत्र येऊन हा महोत्सव संपन्न होत आहे उद्या महाराजांच्या हस्ते काल्याच्या कीर्तनाच्या द्वारा याची सांगताही होणार आहे आज या शिवरात्रीच्या पर्वकाळाची सेवा बाबांच्या आशीर्वादाने आज्ञेने माझ्याकडे आली यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे विठाला आणि जो
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा एक महत्त्वाचा समन्वय महाराजांनी या अभंगात सांगितलाय. वारकरी संप्रदायाचं फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीचा संप्रदाय अन्य तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. संप्रदायाची विशेषता पुष्कळ आहे, म्हणजे त्याच्यावरच बोलत बसलो तर अभंगही बाजूला राहील आणि सांगणेही पूर्ण होणार नाही, एवढं संप्रदायाचं वैभव आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचा एक मोठा पंथ आहे. अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकेवर आधारलेला, भक्तिप्रधान व्यवहार असलेला आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे आपला संप्रदाय. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांना ही करुणा निर्माण झाली, हे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं. संस्कृतमध्ये असणारं तत्वज्ञान भाषेचीही अडचण ठरू नये. मराठीमध्ये तिरी संस्कृताची गहनी तोडोनिया मराठी शब्द सोपानी रचले धर्मनिधानी श्री निवृत्ती देवी. हा संप्रदाय वैदिक संप्रदाय, लक्षात घ्या. याच्यामध्ये पाया तत्वज्ञानाचा आहे आणि प्राधान्य भक्ती तत्वाचं आहे आणि म्हणून संप्रदायाला विनाशाचं भय नाही. विठाला म्हणजे आपला वारकरी संप्रदाय अनादी आणि अनंत अशा पद्धतीचा आहे. तुम्ही जगताचा इतिहास काढून बघा, कितीतरी असे पंथ निर्माण झालेत ज्यांना राजाश्रय, लोकाश्रय, द्रव्याश्रयही प्राप्त झाला, विकासाला प्राप्त झाले, पण भरभराटही झाली, सरते शेवटी पार धुळीला जाऊन पोचले. काही नामोनिशाणी शिल्लक राहिली नाही. का? कारण त्यांना तत्वज्ञानाचा पाया नव्हता. संप्रदायाला हे वैभव आहे. आता ह्या वर्षीचं हे जसं महाराजांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष, तसं संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचंही 751 वर्ष आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं ते वर्ष आपण 2 वर्षापूर्वी साजरं केलं, म्हणजे 750 वर्ष झाले. विचार करा किती दीर्घकालाचं स्वरूप आहे. याच्यापेक्षा आधीचा इतिहास बघायचंही कारण नाही. एवढं दीर्घकालाचं अस्तित्व का आहे संप्रदायाला? महत्वाचं कारण ज्याला तत्वज्ञानाची बैसका आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण बघा, वेदाने प्रतिपादन केलेला कर्म, उपासना, ज्ञान याचं बिनचूक अनुष्ठान वारकरी संप्रदायामध्ये आहे. किंबहुना कर्म, उपासना, ज्ञान याचं अनुष्ठान करणारा एखादा माणूस भेटावा असं वाटत असेल, अशी परिस्थिती आहे. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे तिथे असला माणूस सापडण्याची शक्यता तरी आहे. आणि ह्या आपल्या परंपरेमध्ये आपल्याला लाभलेली ही संतांची परंपरा हे महत्वाचं कारण आहे. एवढं दीर्घकालाचं स्वरूप संप्रदायाला का आहे? श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत हे सर्व अवतारी संत आहेत. केवळ जगदोद्धारासाठी अवतीर्ण झालेले संत. आणि संतांनी आल्यावर केलेलं अवतार कार्यही पुष्कळ आहे. प्रत्येक संतांचं अवतार कार्यही स्वतंत्र आहे. पण सर्व संतांच्या अवतार कार्यामधला महत्त्वाचा भाग की सर्व संतांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता वाङ्मय निर्माण केलं, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. संतांनी निर्माण केलेलं वाङ्मय त्यांच्या अवतार कार्यातील अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं, पहिल्या वहिल्या दर्जाचं कार्य आहे. संत वाङ्मयाची जर आपण संगत केली, परिणाम का होईल की ज्यामुळे माणसाचा पहिल्यांदा सत्वगुण वाढायला लागेल. निदान त्यामुळे व्यवहार तरी आपला चांगला होईल. माणसाने माणसाबरोबर वागावं कसं, संत वाङ्मयाची जर संगत केली, अध्ययन केलं, सत्वगुण वाढीला लागला. सत्वात संजायते ज्ञानम, त्या मनुष्याला त्या ज्ञानाची सुखाची प्राप्ती होते. म्हणजे सदाचा मनुष्य सुखरूपतेला कसा प्राप्त होईल याकरता सर्व संतांनी हे वाङ्मय निर्माण केलं. हे सर्व संतांच्या अवतारातील अतिशय पहिल्या वहिल्या दर्जाचं कार्य आहे. विठ्ठला आपण बघा, हे संतांचं वाङ्मय. आता महाराजांचा अभंग घेतला म्हणून त्यांचं नाव घेऊन बोलतो, सगळ्यांनाच हा नियम लागू आहे. समजा जगद्गुरू श्री तुकाराम महाराज ज्यावेळी होते, रस्त्याने चालत असतील, त्यांच्या पाया चालत असताना जे मातीचे कण उडत असतील ना, त्या मातीच्या कणा एवढं त्यांनी निर्माण केलेली अभंग गाथा हे ग्रंथ. मग आपण विचार करा, अभंग गाथा महाराजांच्या कशी आहे, पायाच्या धुळीच्या एक कणा एवढी आहे. मग आपण विचार करा त्यांचं व्यक्तित्व किती महान असतं. कारण असा हे संत जे आहेत ना, मनभर अनुभवतात आणि कणभरच सांगतात. आणि तुमचं आमचं उलट आहे, कणभर अनुभव आहे का नाही, पण मनभर सांगतच राहतो. विठाला असं हे वाङ्मय, लक्षात घ्या. आज ज्ञानेश्वर महाराजांची जी प्रतिज्ञा होती ना, माझा मराठाची बोल कौतुकी, मराठी भाषेला जो अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे, महाराज साहित्याचार्य आहे. महाराजांचे त्याच्या पाठीमागे पुष्कळ प्रयत्न आहेत.
याला कारण काय? हा एवढा दर्जा का प्राप्त झाला मराठी भाषेला? याला कारण हे सर्व संत वाङ्मय आहे. विठ्ठला वर्षाची ही परंपरा आहे ना, हे तत्वज्ञान अविनाशी स्वरूपाचं आहे, लक्षात घ्या. त्याला विनाशाचं भय नाही. पुष्कळ संप्रदायाचं उपयोग. मला सांगायचा भाग काय की जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी अभंग गाथा निर्माण केली. आज महाराज सदैव वैकुंठाला गेले. अशा प्रकारची घटना कुठे घडली आहे का मला सांगा. सर निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी अशी कुठे आहे का? आजही त्या देहाला विग्रहाला धारण करून महाराज बसलेले आहेत. महाराज सदैव वैकुंठाला गेले. मानवदेह घेऊन निजधामा गेले. त्या घटनेला 450 वर्ष होत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने असणारी ही संतांची परंपरा आणि महाराजांनी निर्माण केलेलं अभंग गाथा, ज्या गाथेचं ह्या निमित्ताने संगीत पारायण या सप्ताहामध्ये चालू आहे. अभंग गाथेचं काय वैभव आहे आपण बघा. नाही नुसतं गाथा शब्दाचंही चिंतन जरी पाहिलं ना, गाथा हा शब्द आहे. सर्व संतांच्या या वाङ्मयाला आपण गाथा म्हणतो. गाथा म्हणण्याचं कारण काय? गाथा हा जो शब्द आहे ना, मूळ ऋग्वेदामध्ये आलेला आहे. त्या ऋग्वेदामध्ये त्याचं चिंतन दिलंय. कशाला गाथा म्हणतात? उगीच कशालाही गाथा म्हटलं जात नाही. ज्याच्यामध्ये भक्तिपर वर्णन आहे त्याला गाथा म्हणतात. एवढंही वर्णन नाही, ज्यामध्ये अनुभूती गुणसंपन्नता आहे त्याला गाथा म्हणतात. आणि त्याच्या पुढचं चिंतन असं आहे, म्हणजे ज्यात भक्तिपर गीत आहे, अनुभूती गुणसंपन्नता आहे आणि ज्याच्यातून लोकांना सहजच उपदेश घडतो त्याला गाथा म्हणतात. विठ्ठला म्हणजे नुसतं गाथा या नावाचं जरी चिंतन केलं, काय कसं सुचलं असेल, कथं नाव दिलं असेल, गाथा हे जे नाव आहे. महाराजांची अभंग गाथा म्हणजे तरी काय आहे? त्यांच्या प्रातिभानुभूतीला केवळ जगदोद्धाराच्या वृत्तीने, करुणावृत्तीने जी वाणी फुटली, जी अक्षरबद्ध झाली ती अभंग गाथा आहे. आणि म्हणून त्या अभंग गाथेचे स्वतंत्र महत्त्व आहे. महाराजांची वाणी सामान्य नाही. आपल्याला पारायण करायला मिळते, रोज आपण कीर्तन करतो, चिंतन करतोय, काही परमभाग्य आहे. ह्या शब्दाची आपल्याला संगत होती आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची वाणी, पहिली गोष्ट अशी की महाराजांच्या वाणीमध्ये ज्याला योगिक अर्थ म्हणतात ना, तो महाराजांच्या वाणीमध्ये बरोबर आहे. महाराजांच्या वाणीचं चिंतन केलं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची वाणी सामान्य नाही, ही प्रासादिक वाणी आहे. शास्त्रामध्ये प्रसाद गुणाचं वर्णन 3 प्रकाराने केलं आहे. पहिला प्रसाद गुण असा असतो, साहित्यशास्त्रातला प्रसाद, की आपण निर्माण केलेला काव्य, निर्माण केलेला ग्रंथ सहजच लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. आपण सर्व संत वाङ्मय बघा. संतांची भाषा कोणती आहे? तुम्ही आम्ही रोज व्यवहारात जी भाषा बोलतो ना, लोकपरिभाषा, म्हणजे भाषा किती सोपी आहे. हा साहित्यशास्त्रातील प्रसाद आहे. कारण शास्त्र सांगायला जावं भाषा अवघड होते, सोपं सांगायला जावं शास्त्र बाजूला जात आहे. शास्त्र बाजूला न जाता सोपं सांगण्याचं काम जे करतात त्यांना संत म्हणतात. महाराजांच्या वाणीचं हे वैभव आहे. ही प्रासादिक वाणी आहे. भाषा किती सोपी की बहुसंख्य लोकांना जवळजवळ काहीही न समजता मला जणू सगळी गाथा समजली असं वाटावं, एवढी भाषा सोपी आहे. हा एक साहित्यशास्त्रातील प्रसाद आहे. दुसरा प्रसाद आहे परमार्थामध्ये गुरूंचा प्रसाद. तोही महाराजांच्या वाणीत आहे. सत्य गुरु राई कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. गुरु प्रसादाने संपन्न महाराजांची वाणी. आणि तिसरा प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद. महाराजांच्या वाणीमध्ये तुका होनी निराळा, क्षरा अक्षरा वेगळा, पाही निगम कळा, बोली विठ्ठल प्रसादी. महाराज म्हणतात ना, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला. म्हणजे सर्व प्रकारच्या प्रसादाने महाराजांची वाणी संपन्न आहे. आपण महाराजांचा विनय बघा. महाराज म्हणतात, मी काव्य निर्माण करतो, ग्रंथ निर्माण करतो, गाथा निर्माण करतो असं कोणी म्हणेल, करीतो कवित्व म्हणालही कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची, माझी ये युक्तीचा नोहे हा प्रकार. माझं विश्वंभर बोलावी. महाराजांनी किती लहानपणा घेऊन बोललाय, लक्षात घ्या. कायमी पामर जाणे अर्थ, कायमी पामर जाणे अर्थ वेद, कायमी पामर जाणे अर्थ, कायमी पामर जाणे अर्थ. वदवे गोविंद
साक्षात पांडुरंगाचा प्रसाद. बोलविली बोली बोल मी बोलत नाही धनी विठ्ठल सन्निध. माझा स्वामी श्री विठ्ठल अंतर्यामी रूपाने राहणारा तो मला जसं बोलविल तसं मी बोलतोय. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी म्हणजे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद. आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रसाद गुणाबरोबर महत्त्वाने आहे अनुभूती गुणसंपन्नता. किंबहुना ज्याला अनुभव आहे त्याला संत म्हणतात. संत म्हणावं. महाराजांची जी वाणी आहे अनुभूती गुणसंपन्न आहे. प्रत्येक एकनेक अक्षर अनुभूती रसात बुडून आपल्या पुढे मांडलेलं आहे. महाराजांचं प्रत्येक अक्षर विठ्ठल मिश्रित आहे. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ. महाराजांचे जे शब्द आहेत ना तुका म्हणे चाखोनी सांगी. तुका म्हणे चाखोनी सांगी. तुका म्हणे चाखोनी सांगी. तुका म्हणे चाखोनी सांगी. मज अनुभव आहे अंगी. 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 तुका म्हणे चाखोनी सांगी. माझा अनुभव आहे अंगे. अंगे म्हणजे आवरस अनुभव आहे. दत्तक अनुभव महाराज म्हणतात माझा नाही. दत्तक अनुभव आमचा कीर्तनकाराचा असतो. कीर्तनामध्ये एखादा विषय सांगितला. कीर्तन झाल्यावर एखादा मनुष्य तो विचारतो महाराज हा विषय तुम्ही कीर्तनात सांगितला याच्याविषयी तुमचा अनुभव काय. त्याला मी विचारतो तू कीर्तन ऐकत होता ना. ऐकत मग मी कीर्तनात काय म्हणत होतो. मी म्हणे म्हणत होता का तुका म्हणे म्हणत होता. म्हणे तुका म्हणे म्हणत होता. मग बरोबर आहे. हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अनुभव माझा नाही. तुम्ही कसा सांगितला. त्यांचा अनुभव दत्तक घेऊन सांगितला कारण औरस अनुभव आम्हाला नाही. महाराज म्हणतात दत्तक अनुभव मला नाही. अंगे औरस अनुभव. महाराजांची वाणी अभंगगाथा अनुभूती गुणसंपन्न आहे. महाराजांच्या वाणीचं वैभव असं आहे. महाराजांची वाणी सूत्रवत आहे. थोडक्या शब्दामध्ये बहुअर्थ संपन्न विचार सांगणं. आपण बहुतेक अभंगाचं चिंतन करा. बहुतेक एका अभंगात एक विचार एक विषय महाराज परिपूर्ण रीतीने मांडतात. हे महाराजांच्या वाणीचं वैभव आहे. आम्ही रोज कीर्तन करतो 2 तास कीर्तन आणि शेवटी सांगतो काय मला सांगायचं होतं पुष्कळ पण सांगता आलं नाही. का वेळ कमी पडला. म्हणजे 2 तास बोलूनही वेळ कमी पडावा हे आमच्या बुद्धीचं वैभव आहे. महाराजांची वाणी तशी नाही. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. थोडक्या शब्दामध्ये संपूर्ण शास्त्रार्थाचं सार ज्याच्यामध्ये येईल अर्थदृष्टीने विश्वाला व्यापून राहील अशा पद्धतीचे अभंग निर्माण करणं महाराजांच्या वाणीचं वैभव आहे. विठ्ठला. आणि त्यातही एक महत्वाचा भाग महाराजांची वाणी ही कशी आहे. साक्षात वेदवाणी आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे काय आहेत. साक्षात मूर्तिमंत वेद आहे. लक्षात घ्या. वेदवाणी आहे ह्याही शब्दाचा एक अर्थ लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय वैदिक आहे. वेदानुसार सांगणं वेद विरुद्ध सांगणं संतांना मान्य नाही. पुष्कळ भाग आहे. महाराजांची प्रतिज्ञा वाचा बोलू वेदनीती वगैरे सर्व ठीक आहे. महाराजांची वेदवाणी आहे या शब्दाचा अर्थ आणखीन एक असा आहे की वेदालाच वाटलं जनसामान्यांपर्यंत जाऊन पोचावं. काही प्रसिद्धी आपल्याला मिळाली पाहिजे. महाराज अभंगगाथा लिहित आहेत. म्हणून वेद आपण हून यांच्या मुखातून बाहेर पडला हे वैभव आहे. आली मुखावाटी अमृत वचनी उत्तीर्णता येणी नोहे जन्मी. साक्षात ही वेदवाणी आहे. आता वेदवाणी आहे का नाही तुम्ही आम्ही चिंतन करू शकत नाही. वेदाचंही ज्ञान पाहिजे गाथेचंही ज्ञान पाहिजे. त्या काळात दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट वैदिक दशग्रंथीच होते. संपूर्ण वेदांग सर्व त्यांना ज्ञान होतं. त्यांना दशग्रंथी म्हणतात. आणि अभंग ऐकले कानावर पडले त्यांच्या लक्षात येते आणि त्यांचं प्रमाण आहे. चहुवेदाचे हे केले विवरण. चहुवेदाचे हे केले विवरण. अर्थ हे गहन करोनिया. महाराजांची अभंगगाथा म्हणजे काय. चहुवेदाचे हे केले विवरण अर्थ हे गहन करोनिया म्हणजे साक्षात ही वेदवाणी. मी का सांगतो महाराजांच्या वाणीचं हे एवढं वैभव आहे. जेवढं सांगावं तेवढं. त्यातला एक महत्त्वाचा भाग ही वाणी अशी आहे अभंगगाथा अशी आहे की ज्यामध्ये मोठा समन्वयाचा विचार आहे. समन्वयाचं ज्ञान फार महत्त्वाचं आहे. सर्व संतांची दृष्टी बघा ज्याला सारग्राही दृष्टी म्हणतात. ज्ञानामध्ये अगोदर शब्दज्ञान मग अर्थज्ञान समन्वयाचं ज्ञान आणि मग अर्थरूपता. समन्वयाचं ज्ञान असणं हे खरं ज्ञान आहे. समन्वय समजला पाहिजे.
का सांगतोय मी? तो भक्ती क्षेत्रातला एक महत्त्वाचा महासमन्वय या अभंगात महाराजांनी सांगितला आहे. आपल्या वैदिक परंपरेमध्ये भारत देशामध्ये आपलं जे काही उपास्य दैवत असेल ते देवता कशी पाहिजे तर वैदिक पाहिजे. या वैदिक देवतेच्या विचारामध्ये भगवान शंकर, भगवान विष्णू या वैदिक देवता आहे. देवी असेल, गणपती असेल, सूर्यदेव हे कसे आहेत हे वैदिक देवता शास्त्राने सांगितले आहे. मग ह्या वैदिक देवतेचं भजन पूजन करणारा, त्यांना मानणारा जो वर्ग आहे, म्हणून आपल्या भारत देशात संप्रदायाची काही कमी नाही ना. या 5 संप्रदायाने वावरणारे सर्व भक्त लोक आहेत. कोणी शैव आहे, कोणी वैष्णव असतील, कोणी गाणपत्य असतील, कोणी शाक्ता उपासक, देवीचे उपासक असतील, कोणी सूर्य उपासना करणारे असतील. वेगवेगळ्या संप्रदायाने पंथाने वावरणारे लोक आपल्या भारत देशात आहेत. का? आपल्या भारत देशात देवतांची काही उणीव नाही. भारत देशाचं वैभवही फार आहे. त्यामधली ही साक्षात देवभूमी लक्षात घ्या. ही संतभूमी भारत देशाचंही पुष्कळ वैभव आहे. एक प्रसंग असा घडला. मी जेव्हा गुरुवर्य साखरे महाराजांकडे आळंदीला होतो, काही 4-5 लोक अमेरिकेतले आले होते, महाराजांची चर्चा करीत होते. एक मुलगी होती, तिने प्रश्न केला होता महाराजांना. काय प्रश्न केला होता? म्हणे, महाराज आम्ही ख्रिश्चन आहोत, आमच्या याच्यात येशू एकच, बस, दुसरं काही नाही. पण तुमच्याकडे आम्ही पाहतो म्हणले 33 कोटी देवता आहे. मग एकनिष्ठता भजनात कशी राहील, अनन्य भक्ती कशी करता येईल? म्हणजे परदेशात जन्माला आलेली मुलगी प्रश्न विचारत होती. म्हणजे पूर्वीच्या काळी, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक देशामध्ये घोषणा दिली जायची. काय? हा भारत देश कोणाचा? म्हणले 40 कोटी लोकांचा. म्हणजे तेव्हा प्रत्येक एका माणसाला एक देव येईल अशी स्थिती होती. आता आपण 150 कोटीपर्यंत आलो. म्हणजे 5 माणसामध्ये एक देव, कसंही करा. महाराजांनी त्याला उत्तर दिलं आहे. काय उत्तर दिलं? तेव्हा मी होतो तिथे साक्षीदार. महाराज म्हणाले, आमच्या संप्रदायामध्ये 33 कोटी देवता आणि देवतत्वता एकच आहे. एकाच देवाला 33 कोटी प्रकाराने अभिव्यक्त व्हावं लागतं. हा महत्त्वाचा भाग आहे. मूळ परमतत्व किती आहे? एकमेवा द्वितीयं ब्रह्म निहनानास्ति किंचन. संत सुद्धा काय सांगतात? एकम संत बहुधा कल्पयंती. मूळ परमात्मा एकच आहे. एकाच परमेश्वराला संकल्प भेदाने, आपण बघा, जगत उत्पत्तीचा संकल्प झाला जो माया विशिष्ट परमात्मा, त्याला ब्रह्मदेव म्हटलं गेलं. जगत परिपालनाचा संकल्प केला भगवान विष्णू. जगत संवाराचा संकल्प केला भगवान शंकर. म्हणजे परमात्मा, माया विशिष्ट परमात्मा एकच आहे. एकाच ईश्वराला संकल्प भेदाने, कार्यभेदाने, उपाधी भेदाने, त्या भक्ताच्या इच्छेकरता ते अवतार कार्य करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त व्हावं लागतं. एवढाच भाग आहे. आपण अवतार मीमांसाही बघा, परमात्मा एक आहे, पण भगवंताच्या अवताराचंही चिंतन केलं. किती अवतार आहे? अमोज स्वरूपाचे ना. अनंत अवतार घेसे भक्ता कारणे, महाराजांनी ते एक शब्द वापरलाय, अवताराच्या राशी. रास शब्दाचा अर्थ अमोज. घरामध्ये पोत्यात धान्य आहे त्याला रास नाही म्हणत, जे खळ्यात धान्य असते. म्हणजे जे अमोज आहे, सांगता येत नाही. म्हणजे परमात्मा एकच आहे, पण ते अवतार कार्य करायला नावं वेगळेच. लक्षात घ्या. तुम्ही आता उदाहरण, आता समजा मी इथे उभं राहून कीर्तन करतो आहे ना, मग तुम्ही लोक तुमच्या दृष्टीने मी कोण आहे, तुम्ही कोण म्हणाल? मी कोण आहे? कीर्तनकार आहे. ऐकायला बसलो तर कोण म्हणाल? श्रोता आहे. वाजवायला बसलो तर, हां, गायला लागलो तर, गाडी चालवायला लागलो. म्हणजे आपण जे कार्य करू, कार्य भेदाने एकाच व्यक्तीला
अनेक नावं प्राप्त होतात. उपाधी भेदाने बघा, नाते संबंधाने त्याचं चिंतन बघा. एकच व्यक्ती, समजा मी एक व्यक्ती आहे, समजा माझे आजोबा होते तेव्हा ते काय म्हणायचे, हा माझा कोण आहे म्हणायचे, नातू आहे. माझे आई वडील काय म्हणणार, हा मुलगा आहे. मग धर्मपत्नी काय म्हणेल, माझी हे माझे पती. मुलं काय म्हणणार, हा माझा बाप आहे. म्हणजे काय झालं, कोण म्हणेल माझा भाऊ आहे, कोण म्हणेल बहीण आहे. सासरे म्हणतील जावई. पुष्कळ नातेच्या नाते ना, किती नाते. व्यक्ती एकच आहे, नाते संबंधाने जसं वेगळी नाव आहे तसंच एकच माया विशिष्ट परमात्मा हा एकच आहे. उपाधी भेदाने, कार्यभेदाने ज्या ज्या भक्ताची जशी इच्छा असेल त्या त्यावेळी तसा विग्रह धारण केला जातो. म्हणून हा भक्ती क्षेत्रातला एक महत्त्वाचा महासमन्वय वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. वारकरी संप्रदाय एक तत्व मानणार आहे. मूळ परमतत्व किती आहे, एकमेव परमात्मा आहे. आता किती पुष्कळ शास्त्रकारे कोण किती तत्व मानतं, पुष्कळ त्याची यादी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण आहे, 7 5 3 दशकांचा मेळा. 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 एक सात पाच 3 दशकांचा मेळा. कोणी 7 तत्व म्हणते, कोणी 5, कोणी 10, पुष्कळ आहे. पण संप्रदाय कसा, एक तत्व. नाथ महाराजांचं प्रमाण आहे ना, 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा. मूळ हरी कोण शास्त्रकार किती तत्व मानतात, पुष्कळ भाग आहे. मूळ तत्व किती आहे, एकच परम तत्व आहे. वारकरी संप्रदायाचा हा मोठा महासमन्वय लक्षात घ्या. माया विशिष्ट परमात्मा एकच आहे, पण अज्ञानामुळे यामध्ये भेद आहे असं समजून मग भक्ती क्षेत्रामध्ये प्रवृत्त झालेले सर्व परमार्थाचे कापडे लक्षात घ्या, त्या त्या देवतेचा अभिमान धारण करून मग आपापसात वादविवाद करीत भरतात. श्रेष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, हा त्या अज्ञानाचा खरं परिणाम आहे. आता जरी तीव्रता कमी आहे, पूर्वीच्या काळामध्ये तर फार होतं. लक्षात घ्या, शैव वैष्णवाचा वाद इतिहासामध्ये पुष्कळ ज्याची नोंद आपल्याला सापडते. त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला तो इतिहास आहे. पेशव्यांच्या काळातील स्नान कुठे करायचं, कोणी कोणत्या आखाड्याने किती वाजता करायचं, शैव वैष्णव जे साधू झालेला वाद आहे, इतिहासात त्याची नोंद आहे. आपण बघा, महाराजांना त्याचा अनुभव. आता महाराज आता प्रयागराजला जाऊन आले. लक्षात घ्या, आपण जरी प्रयागराजला गेलो नाही ना, यांचं दर्शन घेतलं तरी आपलं कुंभस्नान आहे. विठ्ठला म्हणजे शैव आणि वैष्णव यांनी एकमेकाकडे बघून मोठी असूया निर्माण व्हावी अशी सर्व परिस्थिती होती ना. हा महासमन्वय कोणी सांगण्याची गरज होती. तुम्ही बघा, वेगवेगळ्या संप्रदायाने वावरणारे लोक अज्ञानामुळे भांडत बसतात. किंबहुना वेगवेगळे आचारधर्म त्यांनी निर्माण केलेले आपल्या आढळात येतात. आपण बघा, शैव असला तर गंध कसे लावेल, आडवं गंध लावणार. वैष्णव असला तर उभं गंध लावणार. शैव आहे, दात घासायचे तर असं आडवं बोट करून दात घासायचे. वैष्णव असला तर असं उभं बोट करून. जेवायला बसला केळीची पानं टाकली, तो शैव असलं की ते पान आडवं करेल, तर वैष्णव असलं तर उभं करतो लगेच. आचार धर्म सुद्धा किती एक तत्व. आणखीन एक बारकावा सांगतो, कदाचित माता माऊली नाही समजेल का नाही, काय सांगतो लक्षात घ्या. जर शैवाची पत्नी असेल ना तर ती आडवं लावणं करते, आणि वैष्णवाची पत्नी असेल तर ती उभं लावणं करते. आता आडवं लावणं काय आणि उभं लावणं काय, प्राय हा माता माऊलींना लक्षात येणार नाही असा काळ आहे. का
कारण आडवं आणि उभं लावणं हे अशा पद्धतीने नऊवार लुगडं नेसण्याची एक पद्धत आहे. आता हल्ली तर नऊवारही राहिलं नाही, 6 वार नाही राहिलं तर नऊवार काय. हां, पुरुषांचा आणि बायांचा पोशाख सर्व सारखाच, ओळखूच येत नाही कोण स्त्री कोण पुरुष. बाईला मिशी येत नाही, पुरुषाला येते तर तो ठेवीत नाही. हां, ती बॉबकट करते, हा आईकट करतो. ज्याला टी शर्ट म्हणतात दोघंही घालतात, ओळखायचं कसं. पण ही परंपरा आहे आपली लुगडं नेसण्याची. नऊवार पद्धतीने कसं लुगडं नेसावं आणि त्यात ते लुगडं नेसताना हे आडवं आणि उभं लावण्याची पद्धत आहे. म्हणजे मी का सांगतोय, असे वेगवेगळे आचार धर्म ज्यांनी निर्माण केले. शैवाला पाहून वैष्णवाला आणि वैष्णवाला पाहून शैवाला राग निर्माण व्हावा, तळपायाची आग मस्तकाला जावी अशी परिस्थिती. आणि मग हा महासमन्वय कोणीतरी सांगण्याची गरज नाही. परमार्थ करणारे हे लोक आहेत ना, परमार्थात येऊन मग त्यांच्याकडनं योग्य उपासना घडतीये का, ती घडावी. मग एक तत्व कसं आहे हे सांगितलं तर हा वादविवाद मिटेल, योग्य रीतीने परमार्थातील त्यांची विकृती नष्ट होईल. वारकरी संप्रदायाने हा आदर्श निर्माण केला आहे. वारकरी संप्रदायाचं जे महत्त्व आहे तुम्ही बघा, वारकरी जीवन आपण बघा. आपल्या वारकरी जीवनामधले आपले जे व्रत आहेत, हां, आज आपण उपवास करणारे वारकरी आहोत का नाही. महाशिवरात्रीला वारकरी आपला काय करतो, हे व्रत जसं एकादशी करतो तसं. आता त्र्यंबकेश्वरचा मला अनुभव, काही शैव साधू आहेत बिलकुल एकादशी करीत नाही. आम्ही शैव, आमच्यात एकादशी नाही. काही वैष्णव आहे ते नाही करत, म्हणजे शंकराची उपासना ते नाही करत, ते नाही, तो उपास नाही चालत म्हणाले आम्हाला. म्हणजे काही लोक तर मला असे भेटले, मग शिवरात्रीचा उपास नाही म्हणे, शंकराची उपासना आमच्या घरात धार्जिनी नाही म्हणतात. म्हणजे पुष्कळ आहे, आता काय सांगत बसावं. पण वारकरी संप्रदाय बघा किती आदर्श आहे, संतांनी घालून दिलेला आदर्श. महाशिवरात्रीचा पर्व काळ वारकरी उपास करतो का नाही. दर्शनाला वारीलाही त्र्यंबकेश्वरला आलो, वारकरी अगोदर दर्शन कोणाचं घेतात, खाली त्र्यंबक राजाचं घेतात, मग निवृत्तीनाथ नाही. उलट आहे, जसं एकादशीचं व्रत करतो महाराजांचं सांगणे, भगवान शंकराचा सोमवार आहे त्याचे व्रत केलंच पाहिजे का नाही. समन्वय काय सांगितलंय, दोन्ही व्रत आपण करा. उलट न केले तर दोष महाराज सांगतात, तुम्ही लक्षात घ्या ना. एकादशी व्रत सोमवार न करीसी, 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 कोण त्यांची गती होईल वेळो, कोण त्याची गती होईल वेळो, कोण त्याची गती होईल वेळो. एकादशी व्रत सोमवार न करसी, कोण त्यांची गती होईल नेणो. म्हणून हा महासमन्वय सर्व संतांनी सांगितलंय. वारकरी संप्रदायाचे हे मोठे समाजावर उपकार आहे. समाजाला समजून सांगितलं, भगवान शंकर आणि विष्णू ह्या दोन भिन्न देवताने आपापसात वादविवाद करता कशाला. बघा, जर समजा भगवान शंकर विष्णुदेवाकडे गेले किंवा विष्णुदेव भगवान शंकराकडे आले, कैलासावर गेले, भेटायला गेले, समजा भेटायला गेले तर काय करतील, लगेच आगत स्वागत करतील की नाही. भगवान शंकर लगेच उभे राहतील, या विष्णुदेवा या, बसायला आसन देतील, काय सर्व आगत स्वागत करतील, त्यांचं पूजन करतील, काय भेद नाही त्यांच्यामध्ये. आपण बघा, एक याला दृष्टांत देतो असा व्यवहारातला. 2 मालक आहेत समजा, एक मालक दुसऱ्या मालकाला भेटायला त्याच्या घरी गेला. घरी जाताना आपला स्वतःचा कुत्रा त्याच्याबरोबर होता, तो कुत्रा घेऊन गेला आणि त्या मालकाच्या घरात जाताना काय केलं, त्याने आपल्यावरचा कुत्रा तिथे बाहेर सोडला आणि त्या मालकाचाही कुत्रा तिथे बाहेर दारात बांधलेला होताच. हे मालक आलेले पाहिलं, तो घरातला मालक उठला, आलं, आलिंगन दिलं, या 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 बसा, आसन दिलं, सर्व खाणं पिणं आगत स्वागत सर्व झालं. काय भांडण होतं काय, उलट त्यांच्यात प्रेम होतं ना. घडलं काय, पण बाहेरचे 2 कुत्र मात्र आपापसात भांडत होती. विठाला आहे भगवान शंकर आणि विष्णू या 2 भिन्न देवता नाही, एकाच माया विशिष्ट परमेश्वराचे नाव आहे. उगीच त्याचे भक्त वादविवाद करतात. ते सर्व पुराणांमध्ये आपण चिंतन बघा. शिवपुराणामध्ये भगवान शंकराची स्तुती, विष्णुदेवाची निंदा. विष्णू पुराणामध्ये विष्णुदेवाची स्तुती, शंकराची निंदा. याचं तात्पर्य काय, लिहिणारे एक व्यास आहेत ना, मग काय सर्वांचीच निंदा धरायची का. याला अर्थवाद म्हणतात. नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. कारण ब्रह्म कोण आहे, प्रतिपाद्य विषय कोण आहे, भगवान शंकर. त्यांना कारण ब्रह्म समजून त्याचं श्रेष्ठत्व सांगितलं जातं. म्हणून संतांनी हा मोठा समन्वय सांगितला. हे 2 देवता भिन्न नाहीत. आपण तर त्या भिन्न समजून परमार्थात प्रवृत्त झालं, योग्य रीतीने परमार्थ अनुष्ठान होणार नाही. याकरता यांना 2 भिन्न समजून आपापसात वादविवाद करू नका. महाराज समन्वय सांगता अभंगाच्या पहिल्या
करू नये वाद. 2 पाठ भेद आहे, पण शंकर महाराज खंदारकरांच्या गाथेमध्ये हा पाठ दिलाय, नाही करू नये वाद. आता काय फार मोठा फरक आहे अशातला भाग नाही. कुठलाही पाठ भेद धरा, काही बदल नाही, कुठलाही पाठ धरा. हरिहरा भेद नाही करू नये वाद. आपण परमार्थ करतोय, देवाचे भक्त आहोत, आणि जर अशी विकृती निर्माण झाली, शुद्ध परमार्थ घडणार नाही. त्याच्याकरता हा महासमन्वय सांगून समाजाची मोठी भोग भागवली, लक्षात घ्या. नाही तर परमार्थ घडलाच नसता, वादविवादात सर्व आयुष्य गेला असतं. भगवान शंकर श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ, समन्वय समजला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, कारण हरिहरामध्ये भेदच नाही. तात्विक दृष्टीने आपण चिंतन करा, किंवा संप्रदायाची संत परंपरा, त्यामध्ये एक संत होऊन गेले, संत नरहरी सोनार, पंढरपूर क्षेत्रातच राहायचे, शैव होते, कट्टर शैव होते, पांडुरंगाचं मुखही पाहिजे नाही, भगवान शंकराचे उपासक. पण प्रसंग असा घडला, एक श्रीमंत सावकार काही त्यांनी नेवस बोलला असेल पांडुरंगाला, अमुक तमुक सर्व इतिहास, काही फार चरित्र मी सांगत नाही. आणि मग तो त्याची इच्छा पूर्ती झाली, आणि मग संकल्प नवस केला होता की पांडुरंगाला मी सोन्याचा करदोडा करील. आता हे सोनारच होते, मोठे चांगले कलाकार होते, यांचं नाव लौकिक होतं. त्या सावकारांना वाटलं यांच्याकडूनच पांडुरंगाचा करदोडा आपण बनवला पाहिजे. गेले त्यांच्याकडे, असं आहे, सगळं ठीक आहे म्हणे, मी बनवतो, पण म्हणे माप घ्यायला मी जाणार नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहत नाही म्हणे. हे एकनिष्ठ होते ते. काय करावं, मग तुम्हीच माप घेऊन या. मग हे स्वतः माप घेऊन आले. तो सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. माप घेतलं, त्याप्रमाणे करगोटा बनवला. आता देवाची पूजा करायची, देवाला घालायला गेले तर 2 बोटं ढिल्ला झाला, मोठा झाला जास्त. आले परत, मग हे म्हणाले असं कसं तुम्ही माप घेतलं म्हणे. परत 2 बोटं कमी केला. काय झालं, परत 2 बोटं मोठंच झालं. 2-3 वेळा असं झालं. शेवटी ते म्हणाले तुम्हीच चला, त्याशिवाय होणार नाही. येतो म्हणले, पण डोळ्यावर पट्टी बांधून गेले. सर्व इतिहास मागचा आहे, त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. म्हणले ठीक आहे. परिणाम काय झाला, तिथे गेल्यानंतर कमरेला हात लावला. माप घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या हाताला स्पर्श आला. त्यांचं उपास्य दैवत भगवान शंकर त्यांच्या हाताला स्पर्श दिसायला लागले, म्हणून पट्टी काढली डोळ्याची. पुढे कोण उभा, पांडुरंग परमात्मा. परत पट्टी घातली, पुन्हा तेच. त्यांचा जो भ्रम निवृत्त झाला ना, पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू शंकर भिन्न आहे. अरे हे जे हा जो देवाचा विग्रह आहे ना पांडुरंगाचा, डोक्यावर काय धारण केले त्याने, शाळुंका म्हणजे भगवान शंकर आणि विष्णू यात अभेद प्रतिपादन करणारा विग्रह आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि मग नरहरी सोनारांना ही अनुभूती आल्यावर त्यांचंच प्रमाणे ना, शिव विष्णू दोन्ही एकचे प्रतिमा, शिव विष्णू दोन्ही एकचे प्रतिमा, त्यांच्या अनुभूतीवर आला. शांती ब्रह्म एकनाथ मला त्यांनी हा समज सांगितलाय. शिव आणि विष्णू एकची अवतार, वेदांनी निर्धार हाची केला. भगवान शंकर आणि विष्णू मुळात एकच तत्व आहे. स्थापन कोणी केलंय, रामेश्वर. काय त्याचे अर्थ आहे, जो भगवान रामाचा देव आहे. यांच्यात काय भेद आहे, आपण वाद करत बसतो ना. मूळ तत्वता एकच तत्व आहे, यांच्यात भेद नाही. उलट भेद आहे असं जर समजलो, परमार्थ करायला लागलो, त्यात विकृती निर्माण होईल. उलट भेद समजून केलेला परमार्थ केलेलं भजन योग्य घडत नाही, त्याच्यामध्ये दोष आहे. रामदेव महाराजांचं एक पुन्हा प्रमाण आहेच ना. अशा भेद समजून जर तुम्ही परमार्थ केला तर नव्हे ते लक्षण भजनाचे, नव्हे ते लक्षण भजनाचे,
गोडसे भिन्न नामदेवराव सांगतात ह्या दोघांमध्ये भेद समजून हे असं जर आपण वागलो, हे दोघं वेगळे आहेत. नव्हे ते लक्षण भजनाची योग्य परमार्थ घड. आणि तुम्ही बघा दुसरा एक भाव, यांच्यात एकता कशी आहे. गुरु शिष्य भावाचा अभेद यांच्यामध्ये आहे. निवृत्तीनाथांविषयी ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहिल्यांदा अगोदर बघा. निवृत्तीनाथ महाराज साक्षात परब्रह्मस्वरूप, त्या स्थितीमध्ये त्यांना कर्म ना गेलं. एकपणे नवे सुसास करुणी गुरु शिष्याशी मीस आपुलीचा वास आपण पाहत असो. एकच परब्रह्म तत्व, एकदा गुरु होतो आणि एकदा शिष्य होतो. ही परंपरा आहे ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी ज्ञानदेवा सार. ही परंपरा बघा. कोण गुरु आहे? आदिनाथ गुरु. पहिल्यांदा गुरु कोण? भगवान शंकर. त्यांचे शिष्य कोण? हे ज्ञान कोणी ग्रहण केलं? मच्छिंद्रनाथाने, म्हणजे भगवान विष्णूने. पुन्हा मच्छिंद्राने बोध. भगवान गोरक्षनाथ कोणाचे अवतार? भगवान शंकराचे. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनीनाथ विष्णूचे अवतार. गहिनी प्रसादी निवृत्तीदातार सदाशिवाचा अवतार स्वामी ज्ञानदेवासार चोजविले महाविष्णूचा अवतार सखा माझा. म्हणजे काय आहे? ह्या तत्वज्ञानाचं संरक्षण स्वतः परमात्म्यानेच गुरु शिष्य भावाचं याच्यामध्ये ऐक्य आहे. यांच्यात भेद नाही. आता प्रमाण दिलं भजन करी महादेव. स्वतः भगवान शंकर कोणाचं भजन करतात? भगवान विष्णू कोणाचं भजन करतात? एकमेकाचं भजन करतात ना. हरे 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 मंत्र हा शिवाचा. हरे 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 मंत्र हा शिवाचा. हरे हरे मन देवाच्या तयामो. भेद कोण्या दृष्टीने? एकमेकाचं भजन नाही, ध्यान. भगवान शंकर विष्णुदेवाचं ध्यान करतात, भगवान विष्णू शंकराचं ध्यान करतात. आणि ध्यानाचा परिणाम काय? चिंतनी चिंतनी तद्रूपता. कशी तल्लीनता होती लक्षात घ्या. भगवान शंकर त्यांचा रंग कसा आहे? कर्पूर गौरम करुणावतारम. पण भगवान विष्णूचं ध्यान केल्यामुळे भगवान शंकराचा रंग कसा झाला? का बरं झाला? ध्यान कोणाचं कर? तसंच आहे. म्हणजे किती एक निष्ठता आहे, किती पद्धतीने अभेद त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेला आहे. उगेच वाद करू नका. हरिहरा भेद नाही करू नये वाद. पण मग भेदाची प्रतीती काय आपल्यामध्ये काय येते? त्याचं कारण आहे अज्ञान. अज्ञानाचा हा परिणाम, ही भेदाची प्रतीती विलक्षण पद्धतीने आपल्याला येते आहे. भेद प्रतीतीला कारण काय? अज्ञान. आणि भेदाची प्रतीती म्हणून दुःख भोगतो. हे अज्ञान, ही अविद्या मोठी आक्रमक आहे, लक्षात घ्या. त्या अविद्येच्या आक्रमणाचा विचार दिलाय संत वाङ्मयामध्ये. अविद्येने जीवावर जे आक्रमण केलं आहे कशा पद्धतीचं आहे? ती अविद्या 4 ठिकाणी आक्रमण करीत नाही पहिल्यांदा, पण जिथे करते ते 4 प्रकाराने करते. अविद्या म्हणजे अज्ञान. कुठे 4 प्रकाराने जिचं आक्रमण चालत नाही? स्वयंप्रकाशो कुतो विद्या. परब्रह्मावर तिचं आक्रमण चालत नाही, तो स्वयंप्रकाश आहे. ईश्वरावरती आक्रमण करू शकत नाही. ईश्वराची माया उपाधी आहे, पण ती त्याच्या ताब्यात आहे. शुद्ध सत्व प्रधान आहे. आपली उपाधी अज्ञान आहे, पण ती मलिन असल्यामुळे लक्षात घ्या फरक काय? माया उपाधी ईश्वराच्या अधीन आहे, त्यामुळे तो नित्यमुक्त आहे आणि आपण अज्ञानाच्या अधीन आहे. जसं समजा एखादे मंत्री महोदय चालत असतील, चारी बाजूनी पोलीस असतात की नाही? दिसायला चित्र काय? मध्ये एक माणूस आहे, चारी बाजूनी कोण आहे? पोलीस आहे. आणि मध्ये चोर आहे, चारी बाजूनी पोलीस आहे. काही फरक आहे की नाही दोघांमध्ये? काय फरक आहे? मंत्री मध्ये आहे आणि बाजूनी पोलीस आहे. याचा अर्थ काय? मंत्र्याच्या अधीन पोलीस आहे आणि इकडे पोलिसाच्या अधीन चोर आहे. विठाला विठाला. माया ही उपाधी परब्रह्मावर आवृत्त होत नाही, लक्षात घ्या. शुद्ध सत्व प्रधान म्हणून ईश्वरावरती चाल करू शकत नाही, संतांवर चाल करू शकत नाही. एकदा अज्ञान गेले की परत येत नाही. आणि दगडावरती चाल करत नाही. तिला माहिती हे बोलून चालून आपल्याच जाती कुळीचे. दगडावर चाल केली आपलीच दार बोथट होईल. 4 ठिकाणी आक्रमण करीत नाही. कुठे करते? साभास अंतकरण विशिष्ट जीवावर ते 4 प्रकाराने करते. आपल्यावर अविद्येने मायेने आक्रमण केले, अज्ञानाने. 4 प्रकाराचं ते आक्रमण आहे. अज्ञानाने आक्रमण केल्याचा परिणाम मगजे वृत्ती विखोरी देहो अमाईसे. आपण स्वतःला काय म्हणायला लागलो? मी देह आहे, मी वासुदेव तत्वता म्हणतोय का आपण? अरे तू देव आहेस, देवाची बरी देवाची बरी. लोकांना पटेल? लोकांना सांगायला गेलो आपण तत्वज्ञान हे. अरे तू देव नाही, तू देह नाहीस, तू जीव नाहीस, तू साक्षात परब्रह्म स्वरूप आहे.
तो असं म्हणतो याला वेड्याच्या इस्पितळात टाका. काय सांगतो मी ब्रह्म कसा असेल म्हणून? ब्रह्माचा माझा काय पटतं का लोकांना? आपलं जाऊ द्या. स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा मानव अवतार धारण केला, भगवद्गीता लिहिली, लोकाला काय उपदेश केला? अरे मानवा, तू मानव नसून कोण आहेस? देव आहे. कोण सांगतोय? देव स्वतः सांगतोय. पण आपलं अज्ञान किती बळकट. आपण देवाला सांगायला लागलो, अरे देवा तूच देव नसून माणूस आहे. विठ्ठला अवजानंते मामूढा मानुषीम तनुमाश्रितम. अज्ञान एवढं की मी कोण आहे? मी देह आहे. अहम अध्यास पहिल्यांदा. म्हणजे परब्रह्म स्वरूप असणारे आपण जीवदशेत आलो. आपण नित्यमुक्त परब्रह्म स्वरूप आहोत का रे? मुक्त होता परे बळे झाला मुक्त होता परे बळे झाला छंद माझे माझे. मुक्त होता परब्रह्म स्वरूप देव स्वरूप असणारे आपण बळे झाला, बळजबरीने बद्ध झाला. मग आपल्याला बळजबरी कोणी केली? आपलंच अज्ञान आपल्या बंधनाला कारण आहे. आपुला आपण बांधविला गळा जिनीची निराळा असताही. म्हणजे वृत्ती झाली, अज्ञानाने आक्रमण केले. मी देह म्हणायला लागलो. मी देव म्हणायच्या आधी मी देह आहे. बरं, दुसरं आक्रमण अज्ञानाने आक्रमण केलं. दुसरं काय? देह संबंधी माझे. अगोदर काय भ्रम केला अज्ञानाने? मी देह आहे. एवढ्यावर थांबलं नाही अज्ञान, अविद्या थांबली नाही. आक्रमण केलं. काय? देह संबंधी म्हटले माझे आहे. तद यथा पुत्र भार्यादिषु विकलेषु सकलेषु अहमेव विकलः सकलः इति शरीर बाह्य धर्मान आत्मनि अध्यसन. देह संबंधी माझे. बरं, एवढ्यावर थांबलं नाही. तिसरं आक्रमण केलं. काय आक्रमण आहे? विषयात सुख आहे म्हणून. आपल्याला सर्वांना काय भ्रम आहे? सुख कुठे मिळेल? विषयात. त्याच्याकरता तर आजन्म प्रयत्न करतो ना. अव्हाटली असता बुद्धी विषय सुख. विषय सुख हेच अंतिम वाटते. विषयात सुख आहे अशी बुद्धी झाली. विषयात सुख आहे का? सर्व संत काय सांगतायत? कंठरवाने सांगतायत. हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी. म्हणजे दुःखाला दुःखानेच बांधलंय. शेतकरी कोणी असेल, गवत कापायला गेलं शेतात, काही काय काथ्या सुतळे घेऊन जातात का? गवताला कशाने बांधतात? गवतानेच. दुःख बांधवडी म्हणजे दुःखाला दुःखानेच बांधलंय. त्याचं नाव आहे दुःख बांधवडी. सुखाचा विचार पण नाहीये. सुख जाऊ द्या, त्याचा विचार तरी आहे का? एखादा विद्यार्थी 4थीच्या परीक्षेत बसला आणि मराठीत त्याला विषय आला, मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तर निबंध लिहा. आता तो मुख्यमंत्री होणार आहे का? पण निबंध लिहू शकतो ना. म्हणजे विचार तरी करू शकतो का नाही? इथे या संसारामध्ये दुःखाचा विचार सुद्धा नाहीये आणि तो सुखरूप वाटतो का नाही? रोज म्हणतोय आपण, रोज काकडा त्याशिवाय पूर्णच होत नाही. म्हणून 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 पार दात पडून गेले. ऐकून ऐकून कानाचे पडदे फाटले आहे. संसार दुःख मूळ. खरंच आपल्याला हा दुःख मूळ वाटतो का? आपल्याला, आपण वारकऱ्याला बाहेरचं जाऊ देऊ, आपल्याला वाटतं का दुःख मूळ आहे म्हणून? आता उद्या महाराजांचा काला झाला आणि प्रसादाला काय माहित नाही. समजा मुक्ती काय ती बुंदी असू द्या, नाही तो गुलाबजाम ठेवले समजा आणि गुलाबजाम खायला बसलो आपण, दुःख वाटलं का आपल्याला? आता असं वाटतं संतांनी कसं काय दुःख मूळ म्हटलं बुवा. आपल्याला काही अनुभव नाही, सुखरूपच वाटतं ना. पण असं आहे, संत वचनाच्या विरुद्ध सांगायला लागलो, आपलं पोट कसं काय भरणार? म्हणजे जो दुःख स्वरूप आहे, जिथे सुखाचा विचारही नाही आणि तो सुखरूप वाटतं, याच्यापेक्षा आक्रमण काय पाहिजे? विठ्ठला चौथं आक्रमण केले अविद्येने. दिसणारं जगत, यामध्ये भेद आहे, नानात्व ते सत्य. आता जगत दिसतंय पण आपल्याला काय भ्रम आहे? दिसणारं जगत कसं आहे? सत्य आहे. ज्ञानेश्वर महाराज बघा काय सांगता, अरे ज्याचे धिंडवडे तुझ्या डोळ्यात देखत निघतात त्याला सत्य समजतो कसा? अजामेला पणजामेला बाप मसना नेला, देखत देखत नाटू पण तोही तैसा झाला. महाराजांनी मनाला प्रश्न केला, कासय हा सत्य मानेला संसार. काही केले चार. चार म्हणजे चावटी म्हणा तू का केलीस? कारण काय आहे? जगत दिसतं एवढंच म्हणण्याचा डोळ्याचा अधिकार आहे. आपण काय म्हणायला पाहिजे? डोळ्याने जगत दिसतंय. दिसणारा जगत सत्य आहे का मिथ्या आहे सांगण्याचा अधिकार वेदशास्त्राचा, संतांचा आहे. प्रत्येकाच्या अधिकार कक्षात ठरलेले आहेत. आपण फक्त दिसतं म्हणू शकतोय.
न्यायालयामध्ये न्याय निवाडा चालू होता, एखादा खुनाचा खटला एकावर आरोप होता, मग तो खून कसा झाला त्याचं पोस्टमार्टम रिपोर्ट तो डॉक्टरांनी सादर केला कोर्टात आणि सांगितलं बा असं असं पोस्टमार्टम आहे, या कारणामुळे याचा मृत्यू झाला आणि म्हणून माझं असं मत आहे हा जो आरोपी आहे ना हा निर्दोष आहे. न्यायाधीश मान्य करतील का? ते म्हणतील डॉक्टर तुमचं काम काय, पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवणं, बास कशामुळे मृत्यू झाला, हा दोषी आहे का नाही याचा निर्णय कोणाचा अधिकार आहे? हां तसंच आहे. आपण फक्त जगत दिसतं म्हणू शकतो, दिसणारं जगत सत्य आहे का मिथ्या आहे सांगण्याचा अधिकार वेदशास्त्र संतांचा आहे. म्हणजे सत्य नसताना सत्य वाटतं हे अविद्येचं आक्रमण आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया अज्ञानाने आक्रमण केलं, त्याचा परिणाम सत्य गेले भोळ्यावरी, सत्य गेले भोळ्यावरी. अविद्येची चाले थोरी, सत्य गेले भोळ्यावरी, सत्य गेले भोळ्यावरी. अविद्येची चाले थोरी, अविद्ये चाल आहे, आक्रमण केलंय. काय झालं? सत्य सत्य परमात्मा गेले भोळ्यावरी. आता भोळ्यावरी शब्दाचा अर्थ काय? मराठी भाषा आहे, उगाच तिला अभिजात दर्जा प्राप्त झाला नाही. मराठी भाषेचं हे खरं वैभव आहे. हे संत वाङ्मय समजावं वाटत असेल त्याला मराठीचंही थोडं ज्ञान पाहिजे, प्रक्रियेचंही ज्ञान पाहिजे, तर भोळ्यावरी शब्दाचा अर्थ काय तो सांगता येईल. संत वाङ्मय मी घरी गादीवर बसेल लोडाला टेकून आणि मला समजेल एवढं सोपं नाही आहे. मी का सांगतो भोळ्यावरी शब्द, त्याचा अर्थ काय? भोळ्यावरी म्हणजे अबोध निर्माण करणं, आच्छादन निर्माण करणं. म्हणजे प्रत्येक शब्दाचे अर्थ बघा कसे अभिव्यक्त होतात. आता ज्या भगवंताच्या निमित्ताने हा उत्सव आहे भगवान शंकर, ते कसे आहेत? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकर भोळा आहे. भोळा म्हणजे काय? एखादा गबाळ ग्रंथी माणूस आणायचा त्याला भोळा म्हणायचा, असा त्याचा अर्थ आहे का? भोळा शब्दाचा अर्थ काय? भोळा शब्दाचा अर्थ आहे निष्कपट. कपट कधी भगवान शंकराच्या चित्ताला स्पर्श केले नाही. भगवान शंकरासारखे निष्कपट कोणी नाही लक्षात. भगवान शंकर कसे आहे? निष्कपट आहे. आणि आणखीन एक तत्व सांगतो, भगवान विष्णू हे कपटी आहेत. म्हणजे जरी या दोघांमध्ये अभेद आहे, एक तत्व आपण सांगतोय की नाही, दोन वेगळे देवता आहे का? एकच माया विशिष्ट परमात्मा. पण उपाधी भेदाने कार्यभेदाने हा फरक आहे की भगवान शंकर कसे आहे? निष्कपट आहे. भगवान विष्णू कपटी आहेत. हेही लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात घ्या. कारण समुद्र मंथन करायला काही भगवान शंकर गेले होते का? भगवान शंकराने सांगितलं होतं का समुद्र मंथन करा? देव दानव गेले, प्रवृत्त झाले का? अमृत मिळावं वगैरे सर्व मागचा इतिहास आपल्याला माहिती आहे. निघालं काय? पहिल्यांदा विष. मग आता काय करायचं? याची विल्हेवाट लावली पाहिजे, नाही तर जगताचा विनाश होईल. सर्व ते देव दानव भगवंताकडे गेले. भगवंताने सांगितलं आमचं हे काम नाही, जा म्हणे भगवान शंकराकडे जा. पाठवून दिलं. हा सर्व तांडाच्या तांडा भगवान शंकराकडे गेला. काय झालं? असं असं झालं, हे विष निघालंय. मग तुम्ही गेले होते ना विष्णुदेवाकडे,
त्यांनीच तुमच्याकडे पाठवलं. खरं त्यांनी तर विल्हेवाट लावायला पाहिजे, पण माझ्याकडे पाठवलं. ठीक आहे, भगवंताची आज्ञा म्हणून स्वीकार करावा, तर आपला जीव जातो का काय? न प्राशन करावं, सृष्टीचा विनाश होईल. मग भगवान शंकराने निष्कपट असल्यामुळे विष प्राशन केलं, पण शहाणपणा ठेवला. पोटातही जाऊ दिलं नाही, बाहेरही पडू दिलं नाही. ज्याला कंठामध्ये ठेवलं, ज्यांचा कंठ त्यामुळे निळा झाला, ज्यांचं नाव आहे नीळकंठ. कारण निष्कपट, त्या निष्कपटतेचा फायदा भस्मासुराने घेतल्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का नाही? भस्मासुराने तपश्चर्या केली, भगवान शंकराची लगेच प्रसन्न झाले. भोळेच वरमृहे, अमरत्व पाहिजे, ते नाही देऊ शकत, बाकीचं काय मागायचं माग. मग असं करा म्हणे, भगवंता मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. लगेच तसा असतो, काही विचार केला नाही. मग झालं, मग हा वर मिळाला, कोणाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याला चिता भस्म करून टाकायचा. पण तो भस्मासुरच असुरच, त्याने विचार केला हा वर दिलाय, पण खरा आहे का खोटा आहे, परीक्षा नको करा, काय करायचं. मग ठीक आहे, ज्यांनी वर दिला मग त्याच्याच डोक्यावर हात ठेवून बघू भस्म होतं का नाही. झालं, भगवान शंकराच्या पाठीमागे लागले. म्हणजे भस्मासूर कोणावर उलटला? ज्यांनी वर दिला. भस्मासूर कोण आहे लक्षात घ्या, गुरूंच्यावर उलटणाऱ्या लोकांचा आदिनाथ गुरु भस्मासूर. विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखातून सांगितलं की नाही, जेथीच्या कृपाला ही जे वरू तेथेची मनी व्यभिचारू. म्हणे मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. आता भगवान शंकराची पंचायत झाली, काय करावं, धावत होते. भस्मासूर पाठीमागे लागला. भगवान विष्णूने विचार केला, आता हे भोळ्या माणसाचं काम नाही म्हटले, इथे कपटीच माणूस पाहिजे. काय केलं, मोहिनीचं रूप धारण केलं. सर्व माहिती पुराण आपल्याला. आकर्षक एवढं रूप पाहिलं, भस्मासूर मोहित झाला. ठीक आहे म्हटले, पण असं आहे, मी तुझ्या म्हणण्यासारखं करीन, पण अगोदर मी जसं नर्तन करीन तसं नृत्य तुला करावं लागेल. ठीक आहे, यांनी कबूल केलं. झालं, मोहिनी रूपात भगवान विष्णू नृत्य करीत 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 हा तसंच नृत्य करायचा. करता करता एवढा तल्लीन झाला, भगवंताने आपले हात डोक्यावर ठेवले, त्यांनी ठेवले, झाला भस्म. भगवान विष्णू कपटी होते म्हणून शंकराचे प्राण वाचले. विठाला. भोळे आहेत. आता भोळे शब्द किती प्रमाण पुष्कळ. आणखीन एक प्रमाण महाराज काय म्हणतात बघा. तुका म्हणे भोळा जिंकू झाले म्हणे भोळा कोण? जिंकू जाणे कळी काळा, जो कळी काळाला जिंकू जाणे तो भोळा आहे. पुष्कळ आहे. इथलं आपलं प्रमाण आहे, सत्य गेली भोळ्यावरी. सत्याविषयी परमेश्वराविषयी अबोध निर्माण झाला, त्याच्यावर आच्छादन पडलं. 4 प्रकारचं आक्रमण मी सांगितलं, त्याच्यातलं 4थं आक्रमण फक्त आपल्याला पाहिजे. मायेने आक्रमण केलं, काय प्रतीती यायला लागली की हे विश्व सत्य आहे, पण कसं ह्या विश्वामध्ये भेद आहे, नानात्व आहे आणि तो सत्य, अशी आपली बुद्धी झाली. भेद आणि नानात्व वेगळी गोष्ट आहे. भेद म्हणजे वस्तू परिच्छेद, अन्योन्याभाव ज्याला म्हणतात ना. समजा 2 खांब असतात ना, हा खांब म्हणजे तो खांब नाही, तो खांब म्हणजे हा खांब आहे का, याला म्हणतात वस्तुभेद. असे अनेक खांब आहेत, एकाचे आहेत पण अनेक आहे, याला म्हणतात नानात्व. एक खांब म्हणजे दुसरा नाही, दुसरा म्हणजे पहिला नाही, याला म्हणतात भेद, अन्योन्याभाव. आणि हे एवढे 10-12 खांब आहे, पण एकाचे आहेत पण अनेक आहे, याला म्हणतात नानात्व. भेद आहे, नानात्व आहे, तो सत्य आहे, अशी बुद्धी झाली अज्ञानाने आक्रमण केल्यामुळे. त्यामुळे भेद प्रतीती आपल्या जीवनामध्ये फार मोठी विलक्षण आहे. ह्या भेदाच्याच आपल्याला प्रतीती अनुभव असल्यामुळे अनेक प्रकारचं दुःख आपण भोगतो आहे. दुःखाला कारण काय? भेद. द्वितीया द्वयी भयम भवती. भेद प्रतीतीमुळे हे सर्व दुःख आहे. शास्त्रामध्ये पुष्कळ त्या भेदाचा विचार आलेला आहे. 12 प्रकारचा भेद सांगितला आणि तत्सापेक्ष अभेद आहे. मी फक्त नावं सांगतो, लक्षात घ्या. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, देशभेद, वस्तुभेद, कालभेद. हा एक 6 जणांचा एक वेगळा गट आहे. स्वगत भेद, एकच झाड आहे, त्याच्यात भेद आहे की नाही. मुळी वेगळी आहे, खोड वेगळे आहे, फांदे वेगळे, पान वेगळं, फूल वेगळं, फळ वेगळं, एकामध्ये असणारा भेद स्वगत भेद. सजातीय भेद,
दोन आंब्याची झाड आहे पण त्याच्यात भेद आहे का नाही? एकाच जातीचे पण दोन झाडं वेगळी आहे. विजातीय, एक चिंचेचं झाड एक आंब्याचं झाड, विजातीय भेद आहे. देशभेद, देशाने भेद आहे, काळाने भेद आहे, आत्ता सांगितलेला वस्तुभेद, हा एक गट आहे भेदाचा. आणि दुसरा गट आहे जीव जीवामध्ये भेद आहे. आपली बुद्धी काय? जीव जीवामध्ये भेद आहे, जीव जडामध्ये भेद आहे, जीव ईश्वरामध्ये भेद आहे, जड जडामध्ये भेद आहे, जड ईश्वरामध्ये भेद आहे. आणि आत्ताचा विषय ईश्वर ईश्वरामध्ये भेद आहे. 12 प्रकारचा भेद आहे, तत्सापेक्ष अभेद आहे. या भेदामुळे आपल्याला दुःख कसं मिळतं, भेद निवृत्त झाला तर सुखाला कसं मनुष्य प्राप्त होतो, याचा सविस्तर विचार माझे गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण साखरे महाराजांनी विचार सागरेच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे. ज्याला वाचायचं आहे समजून घ्या. तिथे भेदामुळे दुःख कसं होतं, भेद निवृत्त झाला मनुष्य सुखाला कसा कारण होतो, भेद निवृत्त कसा करावा, त्याला काय चिंतन आहे, कोणतं मनन आहे, पुष्कळ कुठला अनुमान आहे, पुष्कळ बारकाव्याने विचार दिला. आता कोणी म्हणेल ह्या तत्वज्ञानाचा आमच्या रोजच्या जीवनात काय उपयोग, हे ग्रंथ याचा जीवनात काय उपयोग आहे आपल्या? तुम्ही कोणीही इथले जमलेले यांनी हे सिद्ध करून द्यावं की हे जे सर्व आपले ग्रंथ आहेत ना हे निरुपयोगी आहेत. आपण सर्व ग्रंथ प्रयागराजला घेऊन जाऊन त्यांना कुंभसणार बुडून टाकू सगळे, असं होणारच नाही. हे सर्व जे ग्रंथ आहेत ना आत्मसाक्षात्काराचे निश्चित साधने, ज्याला शास्त्रात प्रस्थान म्हणतात. प्रकृष्ट स्थिती साधनम प्रस्थानम, प्रकृष्ट अशी परमात्मा स्थिती त्याचे प्राप्त करून देणारे हे साधन आहे. दशोपनिषद, ब्रह्मसूत्र आहे, भगवद्गीता, संस्कृत प्रस्थानत्रयी आहे, ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम महाराजांची गाथा, आपल्या वारकऱ्याची हे प्रस्थानत्रयी निश्चित देवापर्यंत नेऊन पोहोचवणारे हे साधन आहे. आता कोणी म्हणेल मग ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यांनी हे ग्रंथ वाचावे. आम्हाला काय इच्छा आहे? आमची इच्छा एकच, ल्यावी ख्यावी बरे असावी, आमचं कुटुंब सुखी असलं ना बस. त्यांच्या दृष्टीने त्यांची कुटुंबच वसुधा आहे. पण जर थोडा विचार करणारा मनुष्य असेल, आमचं गाव सुखी पाहिजे म्हणेल, थोडा विचार करणार असेल राज्य सुखी झालं पाहिजे, थोडा विचार करणारा देश सुखी झाला पाहिजे. आणि महात्मे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी सर्वेपि सुखन संतु सर्वे संतु निरामया. अशा पद्धतीने ह्या ग्रंथांचा जो उपयोग आहे ना, ह्या तत्वज्ञानाचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनात आहे. रोजच्या आपण बघा, ह्या भेद प्रतीतीमुळे रोज आपल्याला दुःख आहे. पहिले कसं दुःख आहे ते बघा, जीव जीवामध्ये भेद आहे असा आपल्याला भ्रम आहे. परिणाम काय होतो, एकमेकाचा द्वेष मत्सर आपण करतो. जीव जीवामध्ये भेद समजून कसं आहे आपण बघा, एखादी आई ती मुलाला जेवायला वाढत असताना कसं होतं, तिचा मुलगा जेवायला बसलेला असतो, शेजाऱ्याचाही मुलगा जेवायला आलेला असतो आणि पाहुण्याचाही मुलगा जेवायला बसलेला असतो. 3 मुलं जेवायला बसले. ही त्या मुलाची आई त्यांना वाढायला जाते. भात वाढायला गेली समजा, आपल्या मुलाला भात वाढताना ती कसा वाढते, ते भाताचं जे डिखळ असेल ते तसंच वाढून देते ताटात. त्याच्या मित्राला काय करते, त्या डिखळाचे तुकडे करते आणि वाढते. आणि पाहुण्याचा मुलगा असेल तर तो भात मोकळा मोकळा करून वाढते. अशी क्रिया का झाली? पाहुण्याच्या मुलाला वाढलेला भात मोकळा करून वाढला का? कारण तो भात दिसायला जास्त आहे ना असायला कमी आहे. हा मुलाचा मित्र आहे, त्याला तुकडे केले म्हणजे तो पण भात दिसायला जास्त आहे ना असायला कमी आहे. पण मुलाला वाढलेला भात दिसायला कमी आहे ना असायला जास्त आहे. मग असं का घडलं? घडायचं कारण जीव जीवामध्ये भेद आहे म्हणून. एक उदाहरण सांगू अजून, जीव जीवामध्ये भेद आपल्या रोजच्या अनुभवाचा आहे. एखादी माता माऊली येते, महाराज हो आमचा मुलगा फार सज्जन होता हो. इथे रामेश्वरात आता हा महाशिवरात्रीचा उत्सव राहा, 8 दिवस त्याच्यात भाग घ्यायचा, पारडाला बसायचा, कीर्तनाला साथ सगळं. आता काय झालं म्हटले, काही नाही म्हणे, त्याचं लग्न झालं तेव्हापासून बिघडला. आधी होता भला, अहो लग्न झालं बायको म्हणेल तसंच वागतो म्हणले. गेले याचे मनुष्य पण. 30 बाई 2 तासांनी बोलत होती दुसऱ्या बाईशी, अगं म्हणे काय सांगू, माझी गंगी म्हणजे तिची मुलगी एवढी मन मिळावू आहे म्हणाली, काय सांगू. ती गेली सासरी ना, तिच्या स्वभावाने तिने सर्वांची मनं आकृष्ट केली. सासू तिच्या मनाप्रमाणे, सासरे तिच्या मनाबाहेर. माझा जावई ना माझ्या मुलीच्या म्हणण्याच्या बाहेर नाही म्हणतो. उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो. मग आता मला सांगा, आपला मुलगा सुनेच्या ताब्यात असतो आणि जावई लेकीच्या ताब्यात असण्यात काय फरक आहे? सारखीच प्रक्रिया आहे. पण एक स्तुतीचा विषय होतो आणि एक निंदेचा. का? जीव जीवामध्ये भेद आहे. विठाला विठाला. त्यामुळे एकमेकाचा द्वेष मत्सर करतो ना. कीर्तनाचं उदाहरण, आता आम्ही कीर्तनकार मंडळ, आम्ही का आता 8 दिवस इथे सप्ताह असतो समजा, आम्ही 1 दिवस येऊन कीर्तन करून जातो. तुम्ही रोज कीर्तन सर्वांचे ऐकता. सर्व कीर्तनकार जे तुम्ही ऐकणारे असतात, रोज कीर्तनकार बदलतो.
समजा माझं कीर्तन मी करून गेलो, दुसऱ्या दिवशी दुसरे कीर्तनकार येतात, तो त्याचं ऐकतो, तो माणूस नंतर भेटतो, महाराज तुम्ही आमच्या गावात आले होते कीर्तनाला अमुक दिवशी, पण म्हटले असं आहे तुम्ही गेले दुसऱ्या दिवशी ज्या महाराजांचं कीर्तन झालं ना म्हणे, ते कीर्तन बरीच कीर्तन झालं म्हणे, त्याच्या पुढे तुमचं कीर्तन फार फिकं पडलं म्हणे, त्यावेळी आमचा फोटो काढावा. असं का होतं? जीव जीवात भेद आहे. अरे जीव जीवात भेद नाही, हे तत्व जर समजलं ना, सर्वच परमेश्वराचा अंश आहे, हे जर तत्व समजलं, लक्षात घ्या, त्याचा परिणाम म्हणजे महाराजांचे म्हणणं ना, जननो हे हा अवघा जनार्दन, हे तत्व समजलं तर एकमेकाचा आपण द्वेष मत्सर करणार नाही. त्याचा परिणाम काय होईल? घरातले माणसं एकमेकाबरोबर चांगले वागतील, गावातले चांगले वागतील, देशातले चांगले, जगातले चांगले वागतील. मनुष्याचा व्यवहार, सर्व जीव परमेश्वराचे अंश आहे. मग काय करा? महाराज सांगतात, कोणा हे जीवाचा न घडावा मत्सर, कोणा हे जीवाचा न कोणा हे जीवाचा न घडावा मत्सर, कोणा हे जीवाचा न घडावा मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाची, वर्म सर्वेश्वर पूजनाची, वर्म सर्वेश्वर पूजनाची. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. हा मत्सर का होतो? जीव जीवामध्ये भेद पाहत, जीव जीवामध्ये भेद पाहिला, जीव जडामध्ये भोग्य भोगतो तो भ्रांती वाढते. पुष्कळ आहे, फार सांगत नाही. दुसरा एक भेद आहे ईश्वर ईश्वरामध्ये भेद. त्याचा परिणाम भक्ती करायला जरी प्रवृत्त झालो, आपण देवाचे भक्त झालो, तरी त्या भक्तीमध्ये विकृती निर्माण होते, आपापसात वाद विवाद होता, शुद्ध पद्धतीने परमार्थ त्यांच्याकडून घडत नाही. ईश्वर ईश्वरामध्ये भेद असण्याचं कारण एकच माया विशिष्ट परमात्मा आहे. हां, ज्या सुधरादी देवता आहे त्याचं खंडन केलेलंच आहे. वारकरी संप्रदायात मुळात वैदिक आहे, त्यामुळे देवताही वैदिक पाहिजे. महाराजांचं तेही प्रमाण आहे, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती खेते, आपुल्या पोटा जे रडते मागते शिती अवदान. त्याचा निषेध आहेच. पूर्वीच्या काळामध्ये ते बलुतेदारांची पद्धती होती. पूर्वी काही पैसे नव्हते हातात, सर्व समाज एकमेकाची सेवा जेव्हा करायचा, हे बलुतेदार काय करायचे, प्रत्येकाला जी सेवा असेल ते पुरवायचे, आणि मग त्याच्या मोबदल्यामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांकडून जे धान्य आलं, मग त्या खळ्यावर जायचं, ते धान्य त्याच्या मोबदल्यात घ्यायचं आणि मग आपले गुजराण करायची, अशी पद्धती होती. असा एक बलुतेदार. त्या शूद्र देवतेची त्यांनी उपासना केली. बरं, ती देवताही लगेच प्रसन्न झाली. तिचे भक्तही फार नसतात प्रसन्न. काय बघायचं, वरमरुळी मागून घे. म्हणाले असं मी आहे बलुतेदार, हे माझा उद्योग करायला काय करतो, शेतकऱ्यांच्या खळ्यावर जावं लागतं, ह्या शेतातून तिथून तिथून तिथे, आणि मग ते धान्य देतात, ते आणावं लागतं. त्याचं ओझं होतं, मला आणायला त्रास होतो. ह्याच्यातून सुटण्याकरता मला एखादं घोडं दे म्हणाली. काय वर मागितला? बस. ती म्हणाले, अरे तुला घोडं द्यायचं सामर्थ्य असतं, मी गाढवावर कशाला बसली असते. विठाला विठाला. म्हणजे शूद्रादी देवतेचं भजन पूजन करणं हे तर मान्यच आहे. कोणत्या देवतेचं भजन करावं, कोणाची उपासना करावी, कोणाची वारी करावी, कोणाचं नामस्मरण करावं, कोणाला समर्पण व्हावं, याचं काही तत्व आहे? होय, कोणत्या देवतेचं भजन पूजन नाही. पहिली गोष्ट, ती देवता वैदिक पाहिजे का नाही, पहिलं धोरण आहे. वारकरी संप्रदाय जसा वैदिक आहे, भजनाची पद्धत वैदिक आहे, देवता अवैदिक चालेल का? भगवान शंकर आणि विष्णू या काय वैदिक देवता आहे. उलट भगवान शंकर आणि विष्णू यांना सोडून अन्य देवतेची उपासना केली, त्याचा परिणाम, त्याची फजिती काय होते? महाराजांचा एक स्वतंत्र अभंग आहे, हरिहर सांडोनी देव, हरिहर सांडोनी देव, हरिहर सांडोनी देव, हरिहर सांडोनी देव. धरती भाव सुरती, धरती भाव, ऐका त्याची विटंबना, ऐका त्याची विटंबना. धरती बाबा शुलती, धरती बाबा शुलती, ऐका त्याची विटंबना, ऐका त्याची विटंबना. अभंग स्वतंत्र बघा, त्याची काय फजिती होती. हरिहर सांडोनी देव, धरती भाव, हे दोन वैदिक देवता. म्हणजे देवता कशी पाहिजे? वैदिक, आपल्या आवडीची पाहिजे. त्याच्यातलं एक सूत्र फक्त सांगतो, कोणाचं भजन करा, आपलं उपास्य दैवत कसं असलं पाहिजे.
त्या देवतेच्या अंगी असं सामर्थ्य पाहिजे. भक्ती करणारा भक्त आहे त्याच्या उद्धाराकरता एखाद्या साधू महात्म्याची गाठ घालून त्याला देता आली पाहिजे. बहु अवघडा आई संत भेटी परी जगजेठी. आणि समजा अशी परिस्थिती निर्माण झाली त्याला पाठवण्या इतक्या अंतरावर योग्यतेने कोणी संत महात्मा नसेल तर आपण स्वतः देवपणा बाजूला सारून संतरूप धारण करून जो उद्धार करू शकेल अशाच देवतेचं भजन करा. विठ्ठला आणि त्या दृष्टीने भगवान शंकर आणि विष्णू या अशा देवता आहेत. महाराज सांगतात ना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु. म्हणून भगवान शंकर आणि हे दोन विष्णू हे वेगळे आहेत असं समजू नका. एकच तत्व आहे. भगवान शंकराची उपासना केली तर काय विष्णूला राग येणार आहे? विष्णुदेवाची भक्ती केली काय शंकराला राग येणार आहे? उलट भेद समजला तर राग येईल. यांच्यात भेद आहे समजून परमार्थात प्रवृत्त झालो शुद्ध पद्धतीने परमार्थ होणार नाही. उपासनेमध्ये विकृती निर्माण होईल. भेद असण्याचं कारण नाही. एकच माया विशिष्ट परमार्थ. कार्य भिन्न आहे फक्त. कार्य काय? सत्वगुणाचं प्राधान्य आहे. ह्या जगताचं परिपालन भगवान विष्णू करतात. तमोगुण प्राधान्याने याचा संहार करतात. आता लक्षात घ्या. कोणी म्हणेल परिपालन केलं की सुख मिळेल, संहार केलं तर दुःख आहे. संहारातही दुःख नाही, संहारातही सुखच आहे. शंकर नावाचीच गोष्ट आहे. शम नाम सुखं करोती इति शंकरः. सुखाचं प्रदान करणारी शंकर. सुख कसं होईल? संहारामध्ये कसं आहे? संहार म्हणजे प्रलय. संहारामध्ये सुख होतं का दुःख होतं? लोकांना वाटतं दुःख होतं, सुख आहे. आता बघा, आता आज ठीक आहे शिवरात्र आहे, जागराचा विषय आहे, कीर्तने थोडा उशिराने आहे म्हणून, पण आपण झोपतो ज्यावेळी एका प्राण्याचं एका दिवसाचं कर्म भोगून झालं की त्याला काय येते? झोप येते. झोप म्हणजे काय? प्रलय, संहार आहे. मग मला सांगा, संहार होतोय आपला, ह्या संहाराचं कोणाला दुःख आहे? मला सांगा. झोपेचं कोणाला दुःख आहे? अरे सर्व माणसाला इच्छा कशाची आहे? सुखाची, विषय प्राप्तीची इच्छा आहे का? खूप विषय दिले सर्व चांगले, याचा उपभोग घे, फक्त झोपायचं नाही. किती वेळ भोग घेईल? तो म्हणेल मला झोपू द्या. म्हणजे माणसाला विषयाची इच्छा नाही आहे, सुखाची इच्छा आहे. झोपेमध्ये ब्रह्मानंदच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो जर परत जागा झाला नसता, स्वप्नात गेला नसता, त्याला ब्रह्मभावच म्हटलं असतं. साचची पुढते विरा नये येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. मग झोपेमध्ये सुख आहे का नाही? मग संहार आहे. संहार करू नये काय? अरे झोपेत सुख नसतं, माणसं कीर्तनात झोपली असते का? कीर्तनकाराच्या कीर्तनाच्या विषयापेक्षा म्हणशील झोपेचं सुख अधिक आहे, झोप घ्या. विठ्ठला कारण आता माझ्यासारखेच कीर्तन ठेवलं बाबांनी. ना मला विनोद करता येत ना करमणूक करता येत. काही मर्यादा आहे कीर्तनाची. शुद्ध तत्वज्ञान मिळावं. संत तुम्ही लक्षात घ्या, माझं ऐकायला आले का संतांचं ऐकायला आले? बस. मग संतांनी कुठे करमणूक करून दिले ते प्रमाण काढा. मी सांगतो जे संतांनी सांगणं ते ऐकायला आले ते सांगणं माझं काम आहे. माझं काम काय? माझं ऐकायला आलेले नाही. कीर्तन जे आहे ना हे उद्धाराचं माध्यम आहे. प्रमाण काय? नाचू कीर्तनाची रंगी करमणूक करून दावी जगी. असं प्रमाण असेल तर कर. ज्ञान दीप लावू जगी. मग शुद्ध ज्ञान मिळालं पाहिजे ना. पण मग आता अडचण अशी होती, सर्व जर असं तत्व सांगितलं लोकांना आवडतं का? मग बोर होतात, झोप घेतात का? झोपेमध्ये आनंद आहे. कीर्तनापेक्षा तो आनंदवर आहे. कारण लोकांना तात्विक चिंतन हल्लीचा काळ आवडत नाही. मी म्हणत नाही, महाराजच म्हणतात देवाचे चरित्र नावडी सर्वथा. काय आवडतं? विनोदाची कथा गोड लागे. विनोद म्हटला लगेच हात पुढे करतो, लगेच टाळी, हातावरी हात, हसून या फळी. पण असला मनुष्य कीर्तनाला जर बसला, महाराजांचं सांगणं काय? वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता लाज वाटे, तुका म्हणे फुंका त्याचे तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. मला काय सांगायचं आहे की झोपेमध्ये काय सुख आहे? संहार आहे, पण संहारातही सुख आहे. हा नित्य प्रलय म्हटले शास्त्रामध्ये. नैमित्तिक प्रलय. एका मनुष्याचं, एका जीवाचं, एका कर्माचा भोग भोगून संपला की त्याचा काय होतो? मृत्यू होतो. प्रलय म्हणतात नैमित्तिक प्रलय. एक असतो महाप्रलय. सर्व प्राण्यांचं कर्म भोगून संपलं ते कर्म साम्य अवस्थेला प्राप्त होणं, सर्वांच्या कर्माचं एकत्रीकरण करणं, कार्याचा कारणामध्ये विलय करणं, हा प्रलय भगवान शंकर हे काम करतात. आणि महत्त्वाचा प्रलय सांगू, आत्यंतिक प्रलय सर्वात महत्त्वाचा तो व्हावा याच्याकरता तर आपण वारकरी झालो आहे. भगवान शंकराला प्रार्थना. आत्यंतिक प्रलय म्हणजे भगवान शंकर काय करतात? आत्यंतिक प्रलय म्हणजे ज्ञानदान करतात.
आणि त्या ज्ञानदानाचा परिणाम आपली जीवदशा जाते आणि परमात्मा रूपता प्राप्त होते. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना विचारून बघा, तुमचे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ महाराज, ते काय घेतात? 500 रुपये नारळ पेढे काय शाल आणली एखादी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुमचा जीव घेतात. ज्याला आपला जीव द्यायचा आहे ना, त्यांनी निवृत्तीनाथांना शरण जा. जीव घेतल्या विण चालू नेदी साजने. भगवान शंकर काय करतात? ज्ञानदान करतात. त्या ज्ञानदानाचा परिणाम काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवन एक जो तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा अज्ञानाचा संहार करणं आणि ज्ञानद्वारा त्याला सुखी करणं हे भगवान शंकराचं कार्य असल्यामुळे मूळ तत्व हे एकच आहे. मग वाद करण्याचं कारण नाही. मग यांच्यामध्ये अभेद आहे. कोण्या दृष्टीने अभेद? त्याला एक व्यवहाराचा दृष्टांत देत आहेत अभंगाच्या दुसऱ्या. एका एकाचे हृदयी साखरेच्या ठाई. भगवान शंकर आणि विष्णू यात अभेद आहे सांगण्याकरता एक दृष्टांत दिलाय साखरेचा. साखर आणि गोडी वेगळी करता येते का? आम्हाला तेवढी गोडीच द्या, साखर देऊ नका. जमतंय? अखंड एक रसपणा त्यांच्यात आहे. भगवान शंकर आले म्हणजे विष्णू आहे, विष्णू आले म्हणजे भगवान शंकर आहे. एकमेकाचे एकमेक आहे म्हणजे हृदय आहे, जीवलग आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो तो मित्र काय म्हणतो, अरे मी तुझा जीवलग मित्र, काही काळजी करू नको, तू पुढे हो, मी तुझ्या पाठीमागे आहेच. अरे तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना, माझ्या जीवाला धक्का म्हणतो. घडतं काय? त्याच्या जीवाला जरी धक्का लागला तरी याच्या केसालाही धक्का लागला. काय उपयोग आहे? हे तसे नाही. एक एकाचे हृदयी. आळंदीला असताना निपाणीकर गुरुजी होते, व्याकरणाचे मोठे आचार्य. लक्षात घ्या, तिथे शिवमहिम्न स्तोत्र भगवान पुष्पदंतांनी लिहिलंय. भगवान शंकराची स्तुतीपर आहे. त्या सर्व स्तोत्राचं स्तुती जशी शंकराची आहे ना, तशी संपूर्ण शिवमहिम्न विष्णूच्या स्तुतीचं कसं आहे त्यांनी प्रत्येक श्लोकावर विवरण लिहिले आहे. तिथे एक दोन नाही, सगळे श्लोक ओढून ताडून पण नाही. कारण दोघं एकच असल्यामुळे जे भगवान शंकराचं वर्णन आहे तेच विष्णूचं आहे. एवढ्या योग्यतेचं आहे ते. म्हणजे एकेका त्या मंत्राचा अर्थ शिवपर कसा आहे आणि विष्णूपर कसा आहे. कारण मुळातच तत्वतः ते एक असल्यामुळे. ज्ञानेश्वर महाराजांनी बघा उदाहरण दिलं, परमात्मा आपला सच्चिदानंद स्वरूप आहे. मग याच्यात कुठलाही भेद नाही, अखंड एक रसपणा आहे. म्हणजे कसं आहे, परमात्मा अमृत अनुभवातील प्रमाण आहे ते. सत्ताची सुख प्रकाशू, प्रकाशाची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठाऊशू, अमृते जेवी. अमृत आहे, अमृत मधुर आहे. मग फक्त माधुर्यच मला द्या, अमृत नको असं करता येईल का? निवडता येत नाही. माधुर्यच म्हणजे अमृत म्हणजेच माधुर्य, माधुर्याचा गठ्ठा म्हणजेच अमृत, साखर म्हणजेच गोडी. हे वेगळं नाही करता येत. हे का सांगितलं? तिथे आमचा जो परमात्मा आहे तो सच्चिदानंद रूप आहे, पण ह्या तिघांमध्ये भेद नाही, अखंड एक रस पण आहे. सत म्हणजेच चित आहे.
चित म्हणजेच आनंद आहे आणि आनंद म्हणजेच सत आहे हे सांगण्याकरता यात अखंड एकरसपणा आहे. म्हणजे त्या गणितामध्ये एक सूत्र असतं ना, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, दॅट्स वाय ए इज इक्वल टू सी. विठ्ठला अखंड एकरसपणा, एकमेकाचे एकमेक हृदय. जसं गोडी आणि साखर वेगळी करता येत नाही. एक एकाचे हृदय गोडी साखरेची टाई. कशासाठी वाद करताय? या दोघांमध्ये भेद आहे. असे जे लोक आहेत लक्षात घ्या, त्यांना अडचण कशाची येते? दोघांमध्ये फरक तत्वतः आता काहीच फरक नाही. केवळ नामाच्याही दृष्टीने विचार करता फार फरक नाही. दोघांच्या नावात फक्त एक वेलांटीचाच फरक आहे. महाराज सांगतात ना अभंगाच्या 3ऱ्या चरणात, वेदकाची लाड, 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 वेदकाची वेलांटीचे तत्वताही यामध्ये भेद नाही. नामाच्याही दृष्टीने फक्त वेलांटी अभेद सिद्ध करण्याकरता भेदवादी लोकांना अडचण कशाची येते? महाराज म्हणतात फक्त वेलांटीमध्ये फरक आहे, हरी आणि हर. बाकी तत्वदृष्टीने एकच परमात्मा असल्यामुळे आपण वाद करू नका. यांच्यामध्ये अभेद आहे. तो अभेद कोण्या तत्वाने आहे त्याचाही खुलासा करताय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे भेदा भेद उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे वाम भाग. तुका म्हणे कधी तुका म्हणे एक एका ते हृदयी
तुका म्हणे एकची अंग. यामध्ये अभेद आहे. कोण्या दृष्टीने अभेद आहे? त्या अभेदाचे पुष्कळ चिंतन आहे, लक्षात घ्या. अगदी थोडक्यात बघा, अभेद. गुण गुणीचा काय असतो? अभेद असतो. गुण आणि गुणी वेगळे राहू शकतात का? आम्हाला फक्त वादनाचा गुणच पाहिजे. व्यक्तीचे काय काम आहे? नुसतं गुण आणा जमेल? विशेष विशेषण भावाचं काय असतं? अभेद असतो. तसं पुष्कळ तात्विक अभेद आहे. अहम ब्रह्मास्मी तात्विक अभेद आहे, पुष्कळ आहे. एक अभेद असतो अवयव अवयवी भावाचा अभेद. आपलं हे शरीर आहे, अवयव किती आहेत? अगदी थोडक्यात पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, एवढं सर्व 19 तत्व आहे. पण एवढे जरी अवयव असले तरी अवयवी म्हणून एक शरीर एकच आहे का नाही? तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जेव भोग पावे. अभेद यांच्यामध्ये कसं आहे? पायाला काटा टोचला, पायी काटा निहेते, व्यथा कुठे उमटते? जीवी. आयुर्वेदात दिलंय ना, पाओ शीतलताला आहे. कशासाठी? ते डोळ्याची लागीव. यांच्यात अभेद आहे, ऐक्य आहे. संपूर्ण या ईश्वराचं हे विश्व आहे ना, हे विराट शरीर आहे आणि आपण त्याचे अवयवी आहोत. असं जर आपल्याला समजलं ना, अवयव अवयवी भावाचा अभेद आपल्याला समजला, दुःख काय निवृत्त होतं बघा. म्हणजे दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होऊ आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होऊ. संतांची जात कशी आहे? दुसऱ्याला सुख झालं की संतांना सुख होतं. तुका म्हणे सुख पराविया सुखी अमृत हे मुखी स्रवतसे. आणि संत असे आहेत, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. बुडत हे जन न देखवी डोळा. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी. आणि दोन आणखीन जातीचे लोक आहे. काही लोक असे आहे, दुसऱ्याला सुख झालं की याचं पोट दुखतंय. काय म्हणे, नवीन बंगलाच बांधला, गाडीच काय घेतली, कीर्तनकाराची लगेच गाडी पाहता, अरे तुझ्या पोटात दुखायचं काय काम बाबा. दुसऱ्याचा उत्कर्ष झाला, परोत्कर्षम सहनम अमर्षाह, अमर्ष वृत्ती आहे. आणि दुसऱ्याला दुःख झालं, याला आनंद होतो. दुसऱ्याला दुःख झालं की काय होतं? एक गृहस्थ त्या रस्त्यात पेढे वाटत होते. चौकात उभे राहिले, पेढे. कोणी यायचं, पेढा घ्यायचा निघून जाय. पण एकाने विचारलं, कशाचे पेढे वाटतो? सांग ना, कशाचे वाटतो सांग. तुला काय करायचं? अरे पेढा घे. नाही, कशाचे वाटतो सांग तरच घे. असं? अरे तो आमचा शेजारचा बाळ्या नापास झाला आणि त्याचे हे पेढे. एक अवयवी अवयवी भावाचा अभेद जर कळेल ना, आपण एकमेकाचा द्वेष मत्सर करणार नाही. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं ही संतांची जात आहे, ते आपल्याला प्राप्त आहे. इथे महाराज एक अभेद सांगतायत. कोणता? उजवे वामभाग. एक शरीर आहे, शरीराचे दोन बाजू, समजा एक बाजू उजवी आणि एक बाजू डावी आहे, पण दोन्ही मिळून शरीर एकच आहे ना. काय भेद आहे का त्याच्यात? उजवे वामभाग तुका म्हणे एकच अंग. एक गुरुदेव होते आणि दोन त्यांचे शिष्य. शिष्यामध्ये मतभेद फार, सेवा करण्यामध्ये चोरासाठी रदबदल अट्टहास, जळोजिने दास्य बहुतांची. हटवादीपणा करील तर ही सेवा, दुसरी नाही. आता दोन शिष्य सांभाळायचे, ठीक आहे. त्यांचा समन्वय गुरूंनी केला, असं कर, सेवा करायची ना माझी, असं कर. एकाला सांगितलं तू माझ्या डाव्या अंगाची सेवा कर, एकाला सांगितलं तू माझ्या उजव्या अंगाची सेवा. ते दोघे करत होते. पण एक दिवस डाव्या बाजूचा सेवा करणारा शिष्य आला नाही. गुरुजींनी सांगितलं, अरे हा डावा पाय वगैरे धुवून दे, त्याची सेवा कर. ते त्याचं काम मी नाही करणार. अरे तू नाही ना, आज कर ना, काय बिघडलं? याने असं उकळतं पाणी आणलं दिलं त्या पायावर होतो. तो पाय भाजला, डावा पाय गुरूंचा. दुसऱ्या दिवशी तो डाव्या बाजूचा सेवा करणारा आला. त्यांनी पाहिलं, गुरुजी काय झालं? अरे तू नव्हता काल. याला सांगितलं, त्यांनी असं गरम पाणी टाकलं बघ, असं थांबा म्हणे. त्याने आणखीन गरम केलं आणि त्या उजव्या पायावर होतलं. गुरुजी म्हणाले, अरे तुमचं झालं डाव उजवं, मध्येच माझी फोडणी झाली ना. तुका म्हणे एकची अंग. या हरी आणि हर यांच्यात कुठल्याही पद्धतीचा भेद नाही. वाद करू नका. फक्त एक तत्व सांगतो मी तुम्हाला 5 मिनिटात. का सांगतो? तोही माझा भाव सांगतो. मला आवडलं म्हणून सांगतो. तुम्हाला आवडो का न आवडो. जसं आपण समजा कुठे गेलो, कोणत्या दुसऱ्या गावात गेलो, शहरात गेलो, एखादी वस्तू आपल्याला आवडली, आपण घेतो का? आपली प्रिय व्यक्ती असेल, मुलगा असेल, कोण असेल, मग त्याला आपण देऊ आपल्यातर्फे. आपल्याला आवडली असते, त्याचा विचार करतो का त्याला आवडेल का नाही. आपण घेऊन जातो, हे बघ तुझ्यासाठी आणले, त्याला आवडो का न आवडो. तसं एक तत्व मला सांगायचं आहे या अभंगाचं चिंतन करीत असताना. हां, भगवंताने ते विभूती योगाचं वर्णन केले, लक्षात घ्या. माझी विभूती कुठे? त्यामध्ये अक्षराणाम मकारोस्मी द्वंद्व सामासिक असल्याचे भगवान तिथे सांगतात. द्वंद्व समास ही माझी विभूती आहे. आता द्वंद्व समाजात दोन ही भगवंताची, द्वैत ही भगवंताची कशी विभूती असेल? आपला संप्रदाय अद्वैती आहे, द्वैत न मानणारा संप्रदाय. आणि मग ती देवाची विभूती कशी असेल? तिथे भाष्य लिहिताना पुष्कळांनी लिहिलं आहे, उभय परत प्राधान्यता द्वंद्व वगैरे, असं जास्त विस्तार नाही केला.
पण द्वंद्व ही भगवंताची विभूती कशी ही शंका. नारद पुराणामध्ये व्याकरणाचा विचार करत असताना त्या समासाचे 2 प्रकार तिथे दिले आहे. इतर द्वंद्व एक आहे आणि एक समाहार द्वंद्व आहे. त्या समाहार द्वंद्वात अद्वैताची सिद्धी होते, इतर द्वंद्वात नाही, असं व्याकरणाचं सूत्र आहे. आणि हा अभंग समोर आला ते लक्षात आलं की म्हणजे हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे ना, हा कसा आहे, समाहार द्वंद्व सांगणार आहे. समाहार द्वंद्वात अद्वैताची सिद्धी होते आणि समाहार द्वंद्व ही भगवंताची विभूती आहे. म्हणजे भगवंताची विभूती कशी समजावं वाटत असेल आणि समाहार द्वंद्व काय समजावं वाटत असेल, हा अभंग पाहावा लागेल. म्हणजे हा अभंग पाहिला म्हणजे महाराजांच्या व्याकरणाची ज्ञानाची खोली काय ते लक्षात येते. नाहीतर असं आहे, गोडी आणि साखर एक असतं, उजवा आणि डावा अंग एक आहे, एक वेलांटीचाच फरक आहे, म्हणून भगवान शंकर आणि विष्णू यात भेद नाही. मग एवढं सांगायला जगद्गुरू कशाला पाहिजे. ते ज्या अर्थी ते हा झाला त्या अभंगाच्या अवयवाचा अर्थ. पण हा अभंग समाहार द्वंद्वाचा आहे हे कळेल तरच हा अभंग खरा कळाला असा त्याचा अर्थ होतो. नाही तर तो वरपंग त्या अभंगाचा अवयवाचा अर्थ आहे. आणि असं सूक्ष्म चिंतन या अभंगात महाराजांनी मांडलंय. माझं काही परमभाग्य, सद्गुरू निवृत्तीनाथांनी काय कृपा केली. माझे सद्गुरू साखरे महाराजांची मला भेट घालून दिली. लक्षात घ्या, सोपं नाही आहे हे तत्त्वज्ञान प्राप्त होणं. कारण असं आहे, शास्त्र शिकणंच मुळात अवघड आहे, त्याची बुद्धी होणं अवघड आहे, सांगणारा भेटणं अवघड आहे, सांगणारा भेटलं तर ऐकणारा भेटणं, दोघं एकत्र येणं, अहिल्या शेला न्याय त्याला कारण आहे. आणि तेवढं होईस्तोवर आयुष्य मिळणं, बुद्धी मिळणं एकापेक्षा एक अवघड. पण ते जुळून आलं. साखरे महाराजांची संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत, ज्यांनी अतिशय निष्ठेने मला शिकवलं. शिकवताना त्यांची काय बुद्धी होती फक्त सांगतो. एरवी मी काही सांगत नव्हतो, पण सांगतो काय भाव होता. म्हणाले, मला काही निवृत्तीनाथांची साक्षात सेवा घडणार नाही, तू तिथे राहतोस, मी तुला शिकवतो, तू तिथे जाऊन बोलला तर ती निवृत्तीनाथाची सेवा माझी सेवा तुझ्यातर्फे होईल म्हणून तुला मी शिकवतो. म्हणजे अशा एकनिष्ठ भावाने ज्यांनी शिकवलंय. ब्रह्मलीन झाले आता 1.25 महिना होतोय. महाराजांचा त्यांचा चांगला परिचय कितीतरी वेळा या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांमुळे थोर महापुरुष इथे येऊन गेले. लक्षात घ्या, साखरे महाराज असो, धुंडा महाराज असो, थोर त्याशिवाय इथे येणं शक्य नाही. माध्यम लागतं. लक्षात घ्या, माध्यम आहे महाराज, त्यामुळे इथे आले. नानदचं मंदिर बांधलं तेव्हा तर महाराज तिथे होते ना. म्हणजे गुरूंची भेट ज्यांनी झाली त्यांनी हे ज्ञानदान केलं, त्यामुळे इथे उभा आहे, उगीच नाही. संत वाङ्मय समजायला काही तत्त्वज्ञानाचा प्रक्रियेचा भाग लागतो, गुरूंची कृपा लागते, सहज कळत नाही. आणि ती त्यांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली. हे जे सर्व शब्द आहेत ना, हे त्यांचे आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादाचे आहेत. हे हिताचे शब्द आहेत, उद्धाराचे शब्द आहेत. कदाचित यात करमणूक होणार नाही. करमणुकीकरता हे शब्द पण नसतात. आपण भ्रम काढून टाकायला पाहिजे. कीर्तन हे करमणुकीकरता नाही आहे, मनोरंजनासाठी कीर्तन नाही, भवभंजनासाठी कीर्तन आहे. करमणुकीचे साधनं घरी कितीतरी आहेत. सर्व सोडून दिले, इथे आले, इथे काय करून घेतले म्हणजे करमणूकच. मग घरी होते ते बरे होते ना, एवढा खर्च केला, सायास केला आणि काय पदरात पाडला. कीर्तन कशासाठी, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा ही संता, कीर्तन मर्यादा परिपालन करा. कीर्तन कलियुगामध्ये सर्वांच्या उद्धाराचं महत्त्वाचं सामूहिक माध्यम आहे. आणि याचं अवमूलन झालं, समाजाचं अवमूलन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून कीर्तनाची जी मर्यादा आहे ना, फक्त कीर्तनकारालाच मर्यादा आहे असं समजू नका. का, ही सामूहिक मर्यादा आहे. मी एकटा उभं राहिले तर कीर्तन होईल का. गायक पाहिजे, वादक पाहिजे, श्रोते पाहिजे, सगळेच सामूहिक. मर्यादा ही सामूहिक आहे. कीर्तनकाराला मर्यादा आहे, भक्ती ज्ञानाविरित गोष्टी इतरा न कराव्या तो भाग आहे. वाजवणाऱ्याला मर्यादा आहे, कसं वाजवावं कसं वाजवू नये. गायकाला मर्यादा आहे, किती गायन करावं, कसं करावं. गायनाचा कार्यक्रम आहे का कीर्तनाचा काय, समजलं पाहिजे ना फरक काय. ऐकणाऱ्याला कोणाचं श्रवण करा, कसं श्रवण करा, कोणाचं श्रवण करू नका. म्हणजे कीर्तनाचा अनुबंध महाराज सांगतात ना, कीर्तनाचा अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध समजला पाहिजे. कोणाचं श्रवण करावं, कोणाचं करू नये. तपस्विता संपन्न अक्षरं जी अंतकरणावर परिणाम करतील ती शुष्क कोरडी अक्षरं करणार नाहीत. कोणाचं श्रवण करा, कसं करा, इतकंच नाही. श्रवण करायला बसले, कसे बसा कसं बसू नका. कीर्तन ऐकायला कसं बसलं पाहिजे. नये आळसे मोडू अंग, कथे कानवडे ढुंग, हेळणीचा रंग दाविल तो चांडाळ. कसं बसावं कसं बसू नये कीर्तनाला. आता हे खुर्चीमध्ये बसतात, ज्यांच्या शरीरामध्ये व्यंग असेल, त्रास असेल, त्यांनी खरं बसावं, बाकीच्यांनी बसू नये. कसं बसावं कसं बसू नये, मर्यादा आहे. ही मर्यादा आपण परिपालन करायला पाहिजे. का, आपल्या घरात केर कचरा होतो, बाहेरचे लोक करतात, मग साफ कोणाला करावं लागतो, आपल्यालाच. मग हे सर्वच वारकऱ्यांचं काम आहे.
कीर्तनामध्ये हे प्रदूषण निर्माण होता कामा नये, उद्धाराचा मार्ग बंद होईल. प्रदूषण सफाई करण्याचं हे काम आपलंच असल्यामुळे सर्वांनी कीर्तन मर्यादा परिपालन करून संप्रदायामध्ये हे महत्त्वाचं संतांनी सांगितलेला निरोप या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचावा, त्याकरता आपण वारकरी झालेलो आहोत. त्याकरता हे सर्व आहे. सप्ताह तरी कशासाठी, पारायण तरी कशासाठी, महाशिवरात्रीचा पर्व काळ कशासाठी, आपल्यासाठी आहे. आपल्यावर हे संस्कार व्हावे आणि मग ते संस्कार पहिल्यांदा आपण वारकरी व्हावं. गळ्यात पवित्र तुळशी माळा धारण करावी. मनुष्य देहाची दुर्लभता आहे. भारत देशात मिळणं त्याच्यापेक्षा भाग्य आहे, महाराष्ट्रात मिळणं त्याच्यापेक्षा भाग्य. संतांची भूमी इथपर्यंत आलो आणि अजून जर वारकरीच झालो नसेल तर भाग्यवान आहो ना इथपर्यंत यायला. पण एवढ्या भाग्यावर पुरणार आहे का? मनुष्य देह मिळाला की उद्धार होतो, नुसता देह मिळाल्यावर उद्धार होईल. आता इथे जमलेले आपण ठरवलं तर कोणी भारताचा पंतप्रधान होऊ शकतो का नाही? काय अडचण आहे पंतप्रधान व्हायला? काय पाहिजे? तो भारतीय पाहिजे. आपण भारतीय आहे का नाही? मग नुसत्या भारतीयावर पंतप्रधान होईल? तसंच आहे ना. मग त्याच्याकरता पुढे मनुष्य देह आला, आपण वारकरी व्हावं. वारकरी साधना आपल्या जीवनामध्ये असावी. ही साधना या निमित्ताने घडावे. आणि म्हणून तर बाबा एवढे आज 45 वर्ष आले, एवढी मेहनत किती. इथेच नाही 100-150 मंदिरं बांधले. सामान्य काम नाही आहे. जेवढे मंदिरं बांधले त्याच्यापेक्षा अधिक यज्ञ केला तिथे. इथे रुद्रयाग केला. शंकराचार्यांना इथे आणलं होतं. अन्नदान त्या निमित्ताने किती अन्नदान या महात्म्याने केलं असेल आयुष्यामध्ये. ज्ञानदान त्या निमित्ताने सर्वात श्रेष्ठ दान. अनेक सप्ताह त्यांच्या नियोजनामध्ये पार पडतात. लक्षात कशासाठी हे कार्य आहे की मनुष्याने त्या मार्गाला लागावं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी, अशी स्थिती असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव चालतोय. आणि हे संस्थान रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तजन, सुदाम महाराज हे सर्वांचे आता नाव मला पाठ नाही त्यामुळे कदाचित दोष घडेल, म्हणून सर्व जे एकतंत्रीने सर्व आपण हा उपक्रम करता. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे देवस्थान वाढ विस्ताराला पावलेलं आहे. भगवान रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करायची. अशाच पद्धतीने आपलं हे कार्य वाढावं. सर्वांचे हे संस्कार. हां, अध्यक्षांचं नाव काय? हां, सुनीलजी देशमुख अध्यक्ष. लक्षात घ्या. म्हणजे इतके तत्पर आहेत. आता हे अध्यक्ष आहे. मी आलो गाडीमध्ये आणि मी काही फोन नाही केला. म्हटलं काय मला वाटलं नाही पुढे गाडी लावायला जागा असेल. इथपर्यंत आलो ते स्वतः घ्यायला आले. लक्षात घ्या. म्हणजे स्वतःहून सेवा करण्यामध्ये जे प्रवृत्त आहे हे कोण करू शकतो? ज्याच्यावर वारकरी संस्कार आहे. वारकरी मनुष्याला गर्व अहंकार कधी राहत नाही. आणि गर्व अहंकार असेल तो वारकरीच नाही. लक्षात घ्या. सेवाभाव वृत्तीने किती तुम्ही मगाशी हे भेटले आयुष्य म्हटले मी बाबांच्या सेवेमध्ये. हे सर्व सेवाधारी मंडळी आणि आपण सर्व भाविक भक्त आपलं सहकारी आहे. आपण ह्या संस्थांना सहकार्य करतात. हा उत्कर्ष होतोय. असंच हे कार्य या ठिकाणी घडावं. भगवान रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. उजवे बाबा 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 उजवे एक
साखर